मराठी माणसाला घर रोजगार देण्याची फक्त घोषणा होतात, त्याच्याबद्दल कोण काय करत नाही. ती मोठी आहेत की त्यांनी मायकल जॅक्सन सारख्या कलाकाराला आज आपल्या देशामध्ये आणायचा काम केलं होतं. तो काळ होता, वेगळा काळ होता. त्या काळामध्ये मायकल जॅक्सन भारतात येणं हे कल्पनेच्या पलीकडचा प्रकार होता. अनेक माझ्यासारखे असंख्य लाखो तरुण या गोष्टीला आकर्षित झाले. आता मंगेशकरांचा शो घेतला त्यांनी, तोही भव्य दिव्य इव्हेंट झाला. तर ह्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आंदोलन आहेत, विचार होते, ह्या सगळ्या गोष्टी होत्या की कुठे ना कुठे तरुणाईचं काहीतरी होईल. एका वॉर्डमध्ये तिकीट दिलं, एबी फॉर्म दिलं, एबी फॉर्म घेऊन दुसऱ्या दिवशी सबमिट करतो, तो उमेदवाराला फोन केला जातो की नाही भरायचं. 6च्या 6 वॉर्ड तुम्ही सोडून देता. उमेदवार नसतील ठीक आहे, पण जिथे उमेदवार आहे तिथे एक वॉर्ड तरी तुम्ही लढवा. ही भावना होती. 3 वॉर्ड सांगितलेले, 3 पैकी 1 पण वॉर्ड लढवलं नाही. नमस्कार, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं RTDच्या पॉडकास्टमध्ये. मी यशस्वी जाधव. आज आपल्यासमोर धुरंधर, लोकप्रिय आणि दिलदार व्यक्तिमत्व श्री रोहन सावंत उपस्थित आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं RTDच्या पॉडकास्टमध्ये. तर तुमचं बालपण अंधेरीतच गेलं, तर पहिल्याच्या अंधेरीमध्ये आणि आत्ताच्या अंधेरीमध्ये फरक का जाणवतो तुम्हाला? हो, माझं बालपण अंधेरीमध्ये गेलं, विशेषतः मरोळमध्ये गेलेलं आहे. आणि बेसिकली मरोळ हे पहिले एक गाव होतं. त्याचं एक वैशिष्ट्य होतं, म्हणजे आपण आपल्या गावी जसं जातो इथून 300 किलोमीटर 600 किलोमीटर लांब, तसं आम्हाला मरोळमध्ये राहणाऱ्या लोकांना कधीच असं जाणवलं नाही. मरोळ असा एक गाव म्हणूनच फेमस असल्यामुळे मरोळ गाव असं त्याला उच्चारलं जायचं. कोणी मरोळ नाही म्हणायचं, आता त्याला मरोळ म्हणतं. तर त्यामुळे काय होतं की जी जनसंख्या इकडे होती ती एका कुटुंबासारखी राहायची. आणि त्यामुळे आम्हाला कधीही आमच्या गावाची आठवण किंवा कमी अशी जाणवली नाही. नेहमी आम्हाला मरोळमध्ये राहणाऱ्या लोकांना नेहमी असंच वाटायचं की आपलं एक सगळं कुटुंब आहे, मरोळ हा एक परिवार आहे. त्यामुळे अंधेरीमध्ये विशेषतः मरोळ हे एक गाव असल्यामुळे आम्हाला कधीही आमच्या गावाची किंवा गावाकडची अशी उणीव भासली नाही. इथेही बऱ्याचशा ठिकाणी शेती होती, भातशेती होती, लोक भातशेती करायची. आणि म्हणजे मला आठवतं, म्हणजे 1900 जवळपास 85 तरी मला आठवतं आहे. म्हणजे माझ्या जेव्हा लक्षात आहे की हे वसंत OSS वगैरे बोरोसिल कंपनी वगैरे झालं, त्याच्या आजूबाजूचा जो काही परिसर होता तिथे प्रॉपर शेती करून लोक त्यांचं दैनंदिन जे काही गुजारा आहे ते करायची. आणि त्यामुळे आम्हाला खेळायला अशी अमाप जागा होती. बालपण जे आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात, मोकळं मैदान, मोकळी हवा, आणि खूप बरं वाटायचं आम्हाला मरोळ. ते मरोळ आणि आजचं मरोळ ह्याच्यामध्ये हे आधुनिक मरोळ आहे. आणि ते जे मरोळ होतं ते खऱ्या अर्थाने माझ्या मुलांच्या पिढीला वगैरे हे मिस होणार. मध्यमवर्गीय कुटुंब असतानाही तुम्ही राजकारणामध्ये गेलेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं बघायला गेलं तर माझे वडील हे BMCमध्ये कार्यरत होते. आणि BMCमध्ये ज्या खात्यामध्ये ते होते त्या खात्याच्या युनियनचे ते धडाडीचे कार्यकर्ते होते. आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या वागण्यातनं आणि एकंदरीत आम्ही जी काय ते पक्ष होता म्हणजे ज्या पक्षाचे म्हणजे बाळासाहेबांचे विचार यांना प्रेरित होऊन आमच्या वडिलांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने स्वतःला झोकून दिलं होतं संघटना बांधणीसाठी, संघटना वाढवण्यासाठी, त्यांच्याकडून ऊर्जा आणि स्फूर्ती आम्हाला मिळाली. आणि त्याच्यामधून असं वाटलं की आपण पण राजकारणामध्ये आलं पाहिजे. कारण वडील माझे BMCमध्ये असल्यामुळे त्यांना बरीचशी बंधनं होती. समाजासाठी, लोकांसाठी जे काय करायचं होतं, नोकरीची अडचण असल्यामुळे तितकं खुल्या हाताने ते करू नाही शकले. पण त्यातूनच कुठेतरी ती ऊर्जा निर्माण झाली की नाही, आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे, आपण काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी. आणि त्यातून हा प्रवास माझा राजकारणाचा सुरू झाला. तर तुम्ही शाळेत असताना, महाविद्यालयात असताना असं तुम्हाला वाटतं की मी मोठा झाल्यावरती मी राजकारणात गेलो पाहिजे? बघा, राजकारण हे करिअर करण्याचा विचार हा खूप उशिरा आला. आणि येस, शाळेत असताना प्रभावित झालो बाळासाहेबांच्या विचारांना. आणि त्यांनी प्रेरित होऊनच कुठेतरी वडिलांचं काम बघत होतो, युनियन क्षेत्रातलं, संघटनेचं.
तर ते माझ्या डोळ्यात देखत वडील करत होते. त्यामुळे मला कुठेतरी वाटत होतं, प्रेरणा या दोघांकडनं मला खूप मिळाली की आपण काहीतरी या क्षेत्रात जाऊन लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या एका भावनेनी राजकारणामध्ये आलो, अपघाताने म्हणा. परंतु मग राजकारणात आल्यानंतर आपण राजकारणाच्या माध्यमातून लोकांसाठी आपण खूप काही करू शकतो या भावनेने, जनसेवेच्या भावनेने पुढे आपण जायचं आणि राजकारणामध्ये स्वतःचं एक नाव निर्माण करायचं, लोकांचं जनकल्याण करायचं, ह्या हेतूने राजकारणामध्ये आलो. तुम्ही 28 वर्ष झाले राजसाहेबांसोबत काम केलं, तर त्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय सांगायचं? खरं बघायला गेलं तर हा जो काय विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे माझा. म्हणजे राजसाहेबांना बघूनच खरं तर सक्रिय राजकारणात आलो. ते एक प्रेरणादायी नेतृत्व आहेत, आयुष्यभर राहणार, त्याबद्दल दुमत नाही. साहेबांच्या परिवाराने बरंच काही दिलं आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही तक्रारी माझ्या नाहीत. परंतु त्यांच्या आजूबाजूला असणारे जे काही लोक आहेत त्यांनी कुठे ना कुठेतरी कार्यकर्ता माझ्यासारखा किंवा अशा हाडामासाचा कार्यकर्ता कसं संपेल याचं जे काय काम कार्य त्यांनी केलं त्याच्यामुळे कुठेतरी मनाला वेदना झाल्या आणि त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायला लागला मला दुर्दैवाने. परंतु खूप तरुण वयामध्ये त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली, त्यासाठी मी त्यांचा शतशः आभारी आहे. आणि त्यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाच्या खाली अनेक आंदोलनं कशा प्रकारे यशस्वी करता येतील यांचं मार्गदर्शन नेहमीच त्यांच्याकडनं एक ऊर्जा मिळायची, मार्गदर्शन व्हायचं आणि त्यांच्या भाषणातनं जी काय ऊर्जा घेऊन आम्ही यायचो आणि त्या ऊर्जाच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी लोकांची जनसेवा करायची आम्हाला फार संधी मिळाली. साहेबांनी जे काही विषय मुद्दे घेतले त्याच्यामध्ये आमची अनेक आंदोलनं झाली. त्यातलं एक प्रामुख्याने आंदोलन पक्ष स्थापन झाल्यानंतर जे काय होतं आणि पक्ष स्थापनेच्या अगोदर भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून पण अनेक आंदोलनं आम्ही केली. साहेबांनी नेहमीच भूमिपुत्रांसाठी अनेक आंदोलने घ्यायला पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळेस त्या पक्षात साहेब असताना त्यांच्या ज्या भूमिका होत्या की तरुण वर्गाला कुठेतरी नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, त्यासाठी मग रेल्वेची भरती असेल किंवा अशा अनेक आंदोलनं आहेत त्यांनी त्यांच्या माध्यमातून आम्ही घेतले. मला आठवतं की नथुराम गोडसेंचं नाटकाला प्रचंड विरोध झाला होता, पण तेही एक भूमिका साहेबांनी घेतलेली की ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेतरी राजकारण आलं नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग त्या नाटकांची तिकीटं विकण्याची जबाबदारी भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांकडे होती आणि त्याच्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला. त्यानंतर अशी अनेक आंदोलनं झाली भूमिपुत्रांसाठी, त्यामध्ये नेहमीच राजसाहेब अग्रसर होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक आंदोलनं करत करत पक्ष स्थापन झाला. पक्ष स्थापन झाल्यानंतर कुठेतरी मराठी अस्मिता, मराठीचा प्रश्न ऐरणीवरती आला होता, तर त्या संदर्भात आम्ही अनेक आंदोलनं केली. जवळपास प्रत्येक आंदोलनामध्ये माझा सक्रिय सहभाग होता. मला आठवतं मी क्वार्टर्समध्ये राहायचो BMCच्या आणि त्या क्वार्टर्समध्ये पोलिसांचं येणं म्हणजे जणू काय आपण काय मोठा गुन्हा केलेला आहे, अख्ख्या राज्याचेच गुन्हेगार होतो पण अशा प्रकारच्या नजरेने बघितलं जायचं. माझ्या घरी म्हणजे मी काही आंदोलनाच्या वेळेस तर माझ्या मते एक साधारण 22-23 दिवस देखील सतत घराच्या बाहेर असायचो. त्यामुळे सातत्याने पोलिसांचं घरी येणं, आईवडिलांना, भावाला किंवा माझ्या परिवाराला येऊन विचारपूस करणं, त्यांना विचारणं की कुठे आहे, जाब विचारणं की कुठे तुमचा मुलगा, काय त्यांनी केलं. तसं चोर डाकूला एका प्रकारे जशी क्रिमिनलला, हार्डकोर क्रिमिनलला ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जायची तशा प्रकारच्या ट्रीटमेंट कार्यकर्ता म्हणून आम्हाला दिल्या गेल्या होत्या. पहाटे 4-4 वाजता आम्ही घरी नसताना आंदोलनाच्या माध्यमासाठीच, आम्ही लोकांसाठी जनसेवेसाठीच केलेली आंदोलन होती. परंतु कुठेतरी आम्ही कुठला तरी खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल करून आमचं करिअर उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत त्यावेळेसचे तत्कालीनचे जे विरोधी पक्ष होते त्यांनी करायचा प्रयत्न केला होता. आणि पहाटे 4-4 वाजता येऊन झोपेत असलेल्या माझ्या आईवडिलांना किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आईवडिलांना उठवणं आणि मग तुमचा मुलगा केवढा मोठा गुन्हेगार आहे हे दाखवणं आणि अशा प्रकारचा त्यांना त्रास देणं, मानसिक त्रास देणं, अशा अनेक गोष्टी झाल्या. परंतु
कधीही या गोष्टीला आम्ही खचून नाही गेलो. माझ्यावरती जवळपास पक्षाच्या आंदोलनाच्या 14 केसेस होत्या आणि त्या सगळ्या केसेस आहेत ते जनहितासाठी घेतलेल्या आहेत. कुठेही खंडणीची किंवा लोकांकडनं कोणासाठी पैसे मागण्यासाठी किंवा चुकीचं काम करण्यासाठी किंवा कोणाचं मर्डर करण्यासाठी वगैरे सुपारी वगैरे घेतलेले केसेस नाहीत. या सगळ्या केसेस सन्मान्य साहेबांच्या आदेशाला मानून जनहितासाठी, मराठी माणसासाठी आणि त्यावेळेस जिथे अन्याय झाला त्यासाठी त्या ठिकाणी वाचा फोडण्यासाठी घेतलेल्या केसेस आहेत. जेलवाऱ्या झाल्या अनेक वेळा, अनेक त्रास भोगले, परंतु कुठे ना कुठेतरी जनहितासाठी आपण हे काम करतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये येणारी जी पिढी आहे त्याला याचं नक्कीच आपण घेतलेल्या ह्या सगळ्या गोष्टींची दखल ही पिढी घेईल आणि त्या पिढीत एक नवीन पिढी घडेल, त्यांच्यावरती एक चांगले संस्कार घडतील आणि आम्ही ज्या पद्धतीने ज्यातून गेलो ते त्रास, ते कष्ट त्यांना झाले नाही पाहिजे. या सगळ्या प्रामाणिक भावनांनी अनेक वेळा संघर्ष करायला लागले, संघर्ष केले, संघर्षाचे वेगवेगळी माध्यमं होती आणि ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत 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 कुठेतरी आपण समाजाला, जनतेला न्याय द्यायचा आहे या भावनेने हा सगळा संघर्ष जो आहे तो एक प्रकारे कुठे ना कुठेतरी प्रेरणा देऊन गेला आणि चांगलं काम करायची ऊर्जा देऊन गेला आणि त्यातून जितकं शक्य होईल तितकं काम करायचा प्रयत्न केला. तर रायसाहेबांच्या विचारांचा तुमच्या आयुष्यात काय प्रभाव पडला? प्रचंड, अत्यंत प्रचंड प्रभाव पडला. कसं आहे बघा, ते एक तारुण्याचं वय असतं. त्या वयामध्ये म्हणजे नुकतंच मी 10वीत वगैरे होतो आणि तो काळ होता त्यावेळेस जगविख्यात पॉप सिंगर मायकल जॅक्सन भारतात पहिल्यांदा आणण्याचं काम त्यांनी केलं. आता माझ्यासारखा एक तरुण, एक 14-15 वर्षाचा मुलगा, त्यासाठी मायकल जॅक्सन जर भारतात येतोय आणि मायकल जॅक्सनला एक राजकीय नेता मायकल जॅक्सनला आज भारतात, मुंबईत आणतोय, तर तो एक आकर्षण होतं. म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर आहोत की ज्यांना फॉलो करतो ते किती मोठे आहेत की त्यांनी मायकल जॅक्सन सारख्या कलाकाराला आज आपल्या देशामध्ये आणायचं काम केलं होतं. तो काळ होता, वेगळा काळ होता. त्या काळामध्ये मायकल जॅक्सन भारतात येणं हे कल्पनेच्या पलीकडचा प्रकार होता आणि अशा पद्धतीने ते आकर्षित झालं. जसं मी आकर्षित झालो तसं मला आठवतं की अनेक माझ्यासारखे असंख्य लाखो तरुण या गोष्टीला आकर्षित झाले. लता मंगेशकरांचा शो घेतला त्यांनी, तोही भव्य दिव्य इव्हेंट झाला. तर ह्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आंदोलन आहेत, विचार होते, ह्या सगळ्या गोष्टी होत्या की कुठे ना कुठेतरी तरुणाईचं काहीतरी होईल, काहीतरी भलं होईल. ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टींना ज्या ज्या प्रकारचे उपक्रम राबवले जाते, शिवउद्योग सेना नावाची संस्था होती, त्याच्या माध्यमातून पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत अनेक बेरोजगार लोकांना रोजगार देण्याचं काम, रोजगारासाठी जे काय लागतं ते उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत होतं. अशी असंख्य कामं होती की जी दिसत होती. कुठे एज्युकेशनल लोन घेण्यासाठी, कारण मी स्वतः एज्युकेशनल लोन घेत होतो. मी कम्प्युटर्स त्यावेळेस जस्ट आले होते, त्यामुळे कम्प्युटर्सचं शिक्षण घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, कारण का माझे वडील सर्वसामान्य महानगरपालिकेमध्ये च्या खात्यामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व होतं, तर त्यामुळे अडचण येत होती. मग त्याही मला त्यावेळेस शिवउद्योग सेनेच्या माध्यमातून जे काय लोन घ्यायचं होतं ते लोन मिळालं बँकेकडनं आणि माझं शिक्षणामध्ये त्याला कुठेतरी हातभार लागला. तर अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मी संघटनेशी कळत न कळत जुळत गेलो आणि चांगल्या कारणास्तव. जसं मी बोललो की माझ्या शिक्षणासाठी जेव्हा मला अडचण आली त्यावेळेस मला मदत झाली, योग्य मार्गदर्शन मिळालं, कम्प्युटर्समध्ये काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आकर्षण होतं आपल्याला तरुणाईमध्ये, मायकल जॅक्सनसारखं व्यक्तिमत्व, लता दीदींसारखं व्यक्तिमत्व आपल्यासमोर परफॉर्म करतायत आणि ते कशासाठी करतायत, एका उद्देशाने करतायत, त्याच्यामधून फंड रेज होणार आहे आणि त्या फंड रेज जो काय होईल त्या माध्यमातून असंख्य लोकांचं भलं होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर जेव्हा येत होत्या तेव्हा चांगलं वाटत होतं आणि त्या दृष्टिकोनातनं त्याच्यातनं जुळत गेलो. 10 वर्षापासून तुम्ही अध्यक्षपणे काय काम बघितलं आणि अध्यक्षपासून तुम्ही कार्यकर्तापर्यंत किती कामं केली? खरं बघायला गेलं तर माझा प्रवास जो झाला तो भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये मी त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून काम बघत होतो. त्याच्यानंतर मग शाखा संघटक झालो. शाखा संघटक झाल्यानंतर 2006 साली जेव्हा राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हा स्वाभाविक मी बालाजी टेलिफिल्म्समध्ये एडिटर म्हणून काम करत होतो. मला त्यावेळेस भरघोस असा पगार होता आणि जवळपास
एक सेटल लाईफ असतं त्या प्रकारचं लाईफ मी जगत होतो. जेव्हा वेळ मिळत होता त्यावेळेस मी राजकारणात सक्रिय होऊन त्याप्रमाणे कामं करत होतो. आणि जेव्हा राजसाहेबांनी पक्ष सोडला तेव्हा बऱ्याच वेदना झाल्या. कुठेतरी असं वाटलं की अन्याय झाला त्यांच्यावरती आणि आपल्याला ह्या घडीला त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे आणि ते कर्तव्य होतं. तो कर्तव्याचा भाग असून म्हणूनच त्यांच्याबरोबर नोकरी सोडून म्हणजे त्यावेळेस मी बालाजी टेलिफिल्म्समध्ये चांगल्या अवध्यावरती पोचलो होतो. आणि कुठेतरी मला असं वाटलं की नाही, आता हा जो कठीण काळ आहे त्याच्यामध्ये आपण साहेबांच्या बरोबर राहणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी जे साहेबांनी निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे आपण पक्ष वाढवणं, कार्यकर्ता घडवणं, कार्यकर्त्यांना संघटित करणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी ती नोकरी सोडली. त्यावेळेस माझ्या घरच्यांना फार वाईट वाटलं की एक सेटल लाईफ असतं आपल्या प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी सगळं करावं, पहिली नोकरी. कारण नोकरी, संसार हे त्यांचं स्वप्न असतं. म्हणजे ज्यावेळेस लग्नाचं वय आलं जवळपास की आता आपला मुलगा चांगला कमवतोय, आता कुठेतरी स्वतःचं घर घेईल, काय घेईल, त्या सगळ्या गोष्टी प्लॅन्ड होत्या की आता एखाद्या वर्षामध्ये घर घ्यायचं आहे. आणि मग पुढे मग लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळं बघत होते घरचे. आणि अचानक हा निर्णय घ्यायला लागला मला की नाही, मी नोकरी सोडतोय. कारण का आता मला साहेबांबरोबर आणि साहेबांच्यासाठी पक्ष वाढवायचा आहे, संघटित करायचं आहे, साहेबांचे जे काही विचार आहेत ते घरोघरी घेऊन जायचे आहेत आणि चांगलं काम करायचं आहे राजकारणाच्या माध्यमातून. परंतु पक्ष स्थापनेनंतर अनेक आंदोलनं झाली, त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यायला लागला. पक्ष स्थापनेनंतर मी विद्यार्थी सेनेचं सगळ्यात पहिलं मला पद दिलं गेलं. मला विद्यार्थी सेनेचं कार्यकारिणी सदस्य बनवलं गेलं. त्याच्यानंतर कालांतराने विद्यार्थी सेनेचं मला सहसंपर्क प्रमुख बनवलं गेलं जिल्हा पातळीवरती. आणि मग कालांतराने एकंदरीत कामाचा सगळा प्रवास बघून काही दिवसानंतर, काही वर्षानंतर मला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य बनवलं गेलं. तर हा माझा जो प्रवास जो आहे ना, तो मला काय असं इझी गोष्टी मिळाल्या नाही आहेत. जेव्हा मी ज्या गोष्टी मला पक्षाकडनं मिळालेल्या आहेत त्या प्युअरली ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स मिळाल्यात. मी परफॉर्म केलं, मला त्याची पोचपावती मिळाली. पहिली कार्यकारिणी सदस्य असो, जिल्हा संपर्क प्रमुख असो, विद्यार्थी सेनेचा उपाध्यक्ष असो, आणि कालांतराने मग मुख्य प्रवाहामध्ये मला उपविभाग अध्यक्ष बनवलं गेलं. उपविभाग अध्यक्ष बनवलं गेलं त्यावेळेस विद्यार्थी चळवळीमधून मी सुरुवातीपासून होतोच. विद्यार्थ्यांना असणाऱ्या समस्या, त्यांना भेडसावणारे प्रश्न त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होतो. कुठे ना कुठेतरी ती एक गोष्ट वेगळी होती. आणि मुख्य प्रवाहामध्ये जनतेसाठी काम करणं हा एक वेगळा प्रवास होता, अतिशय सुखदायी प्रवास होता. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं पाहिजे या भावनेने आपण सगळ्या जी आव्हानं होती. कारण का असं असतं की एक सर्वसामान्य घरातनं आलेला मुलगा आहे मी. माझे वडील काही राजकारणी नव्हते किंवा माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आजोबांनी खूप काही ढबोलं वगैरे ठेवलेलं नव्हतं की असं काहीतरी की आम्ही खूप गडगंज श्रीमंत आहोत, असा काही प्रकार नव्हता. मरोळमध्ये राहिलेलो, वाढलेला, मरोळच्या शाळेमध्ये शिकलेला, आजूबाजूचे सगळे माझे मित्र, सर्व जाती, सर्व धर्माचे, ह्या सगळ्यांची माझी चांगली मैत्री. आणि असं करत करत हा प्रवास माझा मुख्य प्रवाहाच्या पदापर्यंत आला. आणि त्यावेळेस पण पद घेतल्यानंतर माझ्याच मित्रांनी मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं. नेहमी म्हणजे तुमच्या माध्यमातून मी माझ्या मित्रांचा, माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या कार्यकर्त्यांचा खरंच आभारी आहे. कारण त्यांनी मला ही शक्ती किंवा ताकद दिली नसती तर मी इथपर्यंत आलो नसतो. कारण शेवटी सगळ्या गोष्टीला जिथे पैसा कमी पडतो ना तिथे विचार कामाला येतात. जिथे पैसा कमी पडतो तिथे हा जो मित्रपरिवार, सहकारी असतं त्यांनी दिलेली ताकद कामाला येते, त्यांनी दिलेला पाठिंबा कामाला येतो, लोकांनी दिलेला आपल्याला आशीर्वाद कामाला येतात. आणि हेच सगळं घेत मी पुढे आलो. आणि ज्यावेळेस मी मुख्य प्रवाहामध्ये आलो, मी उपविभाग अध्यक्ष झालो, त्यावेळेस पुन्हा मला सुदैवाने माझा राहता वॉर्ड मिळाला. वॉर्ड क्रमांक जो आत्ताचा 75 आहे तेव्हाचा 74 होता. आता माझं लहानपण याच्यामध्ये गेल्यामुळे मला कुठेतरी स्पेसिफिक वॉर्डमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस माझा मित्रपरिवार, मला ओळखणारी लोक आनंदी झाली की बाबा आता आमचा कोणतरी एक हक्काचा माणूस आहे जो सक्रिय राजकारणामध्ये एका पक्षामध्ये सक्रिय झाला आहे. या भावनेने एक साहेबांनी जबाबदारी दिली आहे, लोकांची जबाबदारी आहे. लोकांच्या बरेचसे प्रॉब्लेम्स होत्या, समस्या होत्या, त्या स्थानिक पातळीवरती सुटत नव्हत्या. ते कुठल्या तरी अशा अपेक्षेने आपल्याकडे बघत होते की आपला एक कोणतरी आपलाच मुलगा आहे, आपलाच घरचा पोरगा आहे, आपलाच सहकारी आहे, आपलाच मित्र आहे, आपलाच भाऊ आहे, आपलाच दादा आहे, तर तो सक्रिय राजकारणामध्ये आहे. जे प्रश्न
भेडसावत होते त्यांना, ते कुठेतरी आपण त्यांच्याकडे घेऊन गेलं पाहिजे आणि हक्काने ते प्रश्न तो सोडू शकतो. आणि ते ती ऊर्जा घेऊन माझ्याकडे यायचे आणि मग त्यांच्या माध्यमातून मी मरोळमध्ये काम करायचं सुरुवात केली. 2012मध्ये परत एकदा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये साहेबांनी मला महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली. अतिशय कमी वेळ मिळाला मला, 10 दिवस मिळाले. 10 दिवसामध्ये जेवढं करू शकतो तेवढं करून जनतेपर्यंत घरोघरी पोचून साहेबांचे विचार आणि पक्षाचं चिन्ह सगळ्यांच्या घरी पोचून माझे विचार, माझं विजन मरोळसाठी काय आहे आणि माझ्यासारख्या एका तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला जर त्यांनी संधी दिली तर मी मरोळसाठी काय करू शकतो, हे मला इंटरॅक्शन करायची एक संधी त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मला मिळाली. आणि त्या संधीचं मी परिपूर्ण सोनं करायचा प्रयत्न केला. निवडणूक म्हटलं की हार जीत होत राहते, तो विषय नसतो. पण साहेबांनी विश्वासाने आपल्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं आपण लोकांसाठी करायचं ह्या एका भावनेने आपण लोकांपर्यंत पोचलो. आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला मला 50-55 हजार लोकांपर्यंत पोचायचा, इंटरॅक्शन करायचं. काय करू शकतो मी लोकांसाठी, कारण मला रोहन सावंत म्हणून लोक ओळखत होती, विद्यार्थी सेना म्हणून ओळखत होती, मुख्य प्रवाहामध्ये पदाधिकारी म्हणून ओळखत होती. पण रोहन सावंत काय विजन ठेवतो आणि तो काय विजन ठेवून कसा मरोळचा विकास करू शकतो, त्याच्या मित्रपरिवाराला, मरोळमध्ये राहणाऱ्यांना कसं एक वेगळं जीवन देऊ शकतो जगण्यासाठी, हा सगळा प्रवास माझा सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत पोहोचण्याची मला संधी मिळाली. आणि जास्त जवळून लोकांनी मला ओळखलं की रोहन सावंत काय आहे, रोहन सावंत काय करू शकतो. त्याच्यानंतर ते निवडणूक लढल्यानंतर त्या निवडणुकीमध्ये मला चांगली मतं पडली. 10 दिवसामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला भरभरून आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि तिथून माझी एक नवीन सुरुवात झाली. कारण मला कुठेतरी असं वाटलं की जरी आपला पराजय झालेला आहे तरी ज्यांनी कोणी आपल्याला मतदान केलेलं आहे विश्वासाने, ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांच्या विश्वासाला तडा नाही दिला पाहिजे. त्यांच्या विश्वास कुठेही असं नाही झाला पाहिजे की आपलं मत फुकट गेलं आहे. आणि म्हणून त्या पराजयातनं पण ऊर्जा घेऊन, प्रेरणा घेऊन आपण लोकांसाठी काम करायचं आहे. लोकांनी ज्या 10 दिवसामध्ये आपल्याला भरभरून मतदान केलेलं आहे त्यांचे प्रश्न आपण मार्गी लावायचे, त्यांच्यासाठी अहोरात्र काम करायचं, त्या दृष्टिकोनातनं मी काम करत गेलो. बऱ्याचशा लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न केला, बऱ्याचशा लोकांच्या समस्या आजही सोडल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये मला पुन्हा एकदा संधी मिळाली. 2017ला 18ला साहेबांनी विभाग अध्यक्ष बनवलं. त्यातून अजून रिस्पॉन्सिबिलिटी वाढली. एक वॉर्ड आपण बघत होतो, 2 वॉर्ड बघत होतो, आता पूर्ण विधानसभा बघायची. त्या पूर्ण विधानसभेमध्ये असणारं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, म्हणजे ह्या विधानसभेमध्ये ख्रिश्चन समाज, भुरी मुस्लिम्स मोठ्या संख्येने आहेत. आणि अतिशय आदर सन्मानाने मी त्या सगळ्यांना भेटलो. सगळ्यांनी मला आदर सन्मानाने खूप मान सन्मान दिला. मराठी जनता आपली, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक आहेत, सगळ्यांनी मला त्यांची कामं हक्कानी आपला माणूस म्हणून माझ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आणि ती मी सोडवण्याचा प्रयत्न केला. विभाग अध्यक्ष म्हणून मला अनेक समस्यांना सामोरं जायला लागलं, कारण का त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान होतं की ही सगळी कामं करत असताना कुठे ना कुठेतरी संघटना पण आपल्याला वाढवायची आहे आणि ताकदीने वाढवायची आहे आणि संघटनेची एक वेगळी छाप ह्या सगळ्यामध्ये लोकांमध्ये उभी करायची आहे. हे एक नेहमी मला माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड नेहमी एक गोष्ट असायची की आपण जे काय करतोय पण त्याच्यामधून समाजकारणाच्या माध्यमातून आपल्याला आपली संघटना पण वाढली पाहिजे. आणि प्रामाणिकपणे अनेक प्रवेश घेतले, अनेक लोकांना पक्षात आणलं, वेगवेगळ्या जाती धर्माच्या, म्हणजे कुठेतरी पक्षाची छबी अशी होती की उत्तर भारतीयांच्या विरोधात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या माध्यमातून अनेक उत्तर भारतीयांनी जे आज पण माझ्या बरोबर आहेत त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. कारण त्यांना कुठे ना कुठेतरी वाटतं की स्थानिक पातळीवरती ही व्यक्ती जी आहे ती आमची कामं करते. मग तो रिक्षावाला असेल, मग तो टेम्पो चालणार असेल, असे गोरगरीब जनता जी आहे त्यांनी असंख्य समस्या त्यांच्या माझ्याकडे घेऊन यायचा प्रयत्न केला आणि मी या पदाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना अचानक कोविड झालं. म्हणजे मला 2 वर्ष पण झाली नव्हती आणि 3ऱ्याच वर्षी कोविड आला. कोविड आल्यानंतर काय करायचं, कशी सुरुवात करायची, कंप्लीट लॉकडाऊन झालं. पूर्ण जगच थांबलं. राज्य देश तर नाही, पूर्ण जग थांबलं. आणि
कुठेतरी जस्ट कार्यकर्ता बांधायची सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांना एक संघटित होण्याचं काम करायची सुरुवात झाली होती. संघटना पातळीवरती काम चालू केलं होतं. महानगरपालिकेची 2017ला निवडणूक झाली होती. 2च वर्ष झाले होते आणि कुठेतरी आता उभारी घ्यायची, भरारी घ्यायची आणि चांगलं काम करायचं ह्या दृष्टिकोनातून सुरुवातच करणार होतो. तेवढ्यात कोविड झालं. कोविडमध्ये मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक साधारण जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा एक 11,000 रुपये होते. फार फार तर म्हणजे माझ्यासारखी समस्या सगळ्यांवरतीच आलेली होती, त्या काही नवीन नाही. पण मी सांगतो, माझ्याकडे 11,000 रुपये होते. अचानक कोविड झालं आणि एवढी मोठी जबाबदारी, कार्यकर्त्यांचे फोन, त्यांचे सतत सकाळ संध्याकाळ फोन, त्यांचं ते भीतीचं वातावरण अख्ख्या जगभर पसरलेलं की आता सगळं आजूबाजूला लोक नुसतं मरण पावतायत या कोविडच्या आजारामुळे. लोकांना बेड मिळत नाही आहेत, डेड बॉडी बॅग्स मिळत नाही आहेत. म्हणजे डेड बॉडी बॅग नावाचा प्रकार असतो हे तेव्हा लोकांना कळलं की त्याचे इम्पॉर्टन्स किती आहेत. ग्लोव्सचं इम्पॉर्टंट काय, हँड वॉशचं इम्पॉर्टन्स काय, सॅनिटायझरचं इम्पॉर्टंट काय. सडनली ज्या गोष्टी आपल्या टेबलावरती अशा सहज मिळायच्या ना, त्या इतक्या महाग किंवा इतक्या इम्पॉर्टंट झाल्या की त्याचं महत्त्व लोकांना खूप अधिक वाटायला लागलं. मग फवारणी वगैरे सुरू झाली. मला आठवतं पहिलं फवारणीची सत्ताधारी पक्ष जे होते त्यावेळेस तत्कालीन शिवसेना, BJP, त्यांच्याकडे हे इझिली मिळणं स्वाभाविक आहे. पण आम्हाला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पण नागरिकांपर्यंत पोहोचवणं हे फार कठीण काम होतं. तर त्याही परिस्थितीमध्ये ते मटेरियल मागवणं फवारणीचं आणि ते करायचं, म्हणजे ते मटेरियल मागवल्यानंतर पण आम्हाला कुठून कुठून कशा पद्धतीने ते, तर या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत अरेंज करण्यामध्ये जी काही पुंजी जमा होती 11-12 हजारची ती संपली. आणि मग पुढे काय करायचं. कार्यकर्त्यांचे असंख्य फोन यायचे की आमच्या वडिलांना कोविड झालं, आमच्या बहिणीला कोविड झालं, आमच्या घरातल्यांना कोविड झालं, की आम्हाला बेड द्या, आम्हाला प्रॉब्लेम होत आहेत, भयंकर प्रॉब्लेम होता. आणि याचा कोणाला अनुभवही नव्हता ना. त्यामुळे कसं करायचं, मी नवीन पदाधिकारी आणि कशा पद्धतीने करायचं, असं सगळं ते चालत असताना सगळ्यात पहिली संकल्पना माझ्या मनात आली की मला असं वाटलं की आपले जे प्रमुख पदाधिकारी आहेत आपण त्यांना कुठेतरी कवच कुंडल दिलं पाहिजे. कवच कुंडल म्हणजे काय, तर इन्शुरन्स. तर मला असं वाटतं मुंबईमध्ये मी पहिला विभागाध्यक्ष असेल ज्यांनी त्यावेळेस 88 लोकांना, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना, प्रमुख पदाधिकाऱ्यांना 1 वर्षाचा इन्शुरन्स काढला. बिर्ला इन्शुरन्स कंपनीचं माझं काहीतरी इन्शुरन्स होतं, ते 1-1 वर्षाचं मी इन्शुरन्स त्यांना काढून दिलं. आणि जेव्हा मी ते इन्शुरन्स काढत होतो त्यावेळेस कोविडवरती इन्शुरन्स होतं. त्याच्यानंतर कालांतराने जसं मी त्या लोकांचं इन्शुरन्स काढलं आणि पुढे काही लोकांचे इन्शुरन्स काढायला पुढे प्रयत्नशील होतो, तेव्हा कोविड याच्यामध्ये कव्हर होत नाही म्हणून इन्शुरन्स कंपनीने ते बंद केला. पण माझी पहिली संकल्पना होती की आपल्याला आपल्या कार्यकर्त्याला सुरक्षित करायचं, की उद्या त्याच्या जीवाला काय झालं त्या आजारामुळे तर काहीतरी करून त्याच्या कुटुंबाला काहीतरी मिळालं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातनं इन्शुरन्स केलं. ते इन्शुरन्स केल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्याच्या डेड बॉडी बॅग्स आहेत, त्याच्यामध्ये कोविडची बॉडी जी काय आपल्या असते, तर ती ज्या बॅग्स आहेत त्याचा तुटवडा होता खूप मोठ्या प्रमाणात. तर ते एक लोकांच्या माझ्यापर्यंत तक्रारी आल्या की साहेब काय होत आहे की माणूस हयात असताना तर गोष्टी मिळत नाहीत, पण कमीत कमी माणूस मरण पावल्यानंतर त्याला जर डेड बॉडी बॅग्स मिळत नसतील तर मग कसं चालेल. मग आम्ही सगळ्यांनी एकत्रित होऊन 144 धारा लागली होती, जमावबंदी होती. असं असताना देखील जनहितासाठी, लोकांसाठी मुंबईमध्ये सगळ्यात पहिलं आंदोलन जे केलं गेलं होतं ते के ईस्ट वॉर्डच्या बाहेर ते आम्ही केलं होतं. आणि त्यावेळेस माझ्याबरोबर 22-23 लोक होती. आणि आम्ही कोविडचे नियम जे आहेत, फक्त जमाव आम्ही काही उद्देशाने आलो होतो, पण लांब लांब बसून आम्ही तिथे प्रतिकारात्मक आंदोलन केलं होतं. आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की त्या डेड बॉडी बॅग्स ज्या आहेत त्या किती इम्पॉर्टंट आहेत, त्या किती इम्पॉर्टंट आहेत. सरकारने ते आंदोलन खूप पॉझिटिव्हली घेतलं आणि त्याचा म्हणजे जे पुरवले गेले नंतर त्याचा जो काय तुटवडा होता तो कुठेतरी कमी झाला आणि लोकांना ते मिळालं. नाही तर त्या डेड बॉडी बॅग्सच्या ऐवजी ती लोक कपड्यात बांधायचे, तोंड फक्त डोळे उघडे ठेवायचे, असं फार वाईट परिस्थिती होती. तर ते बंद झालं आणि कुठेतरी त्याचा तुटवडा जो होता तो कमी पडून त्या गोष्टी झाल्या. अनेक लोकांचे वाहनं पगार पाणी नसल्यामुळे, कारण इन्कमच नाही, सगळ्या कंपन्या बंद, वर्क फ्रॉम होम चालू होतं, त्यांचं चालू होतं, पण बाकीच्यांचं काय, म्हणजे टेम्पोवाला असेल, रिक्षावाला असेल, बसवाला असेल, असे अनेक लोक होते की
बाईक आहेत तुमच्या, लोकांनी कर्ज काढून घेतलेले असतात, लोनवरती घेतलेलं, त्यांना फायनान्स कंपन्यांकडनं बराच त्रास द्यायला गेला. मग त्यांच्याकडे एक आशेचं किरण होतं की कुठेतरी जाऊन आपण कोणाला सांगायचं, काय सांगायचं, कारण त्यांना दोष देण्यात अर्थ नव्हता, त्यांना पगारच नाही तर ते इन्स्टॉलमेंट भरणार कुठून. पण जोर जबरदस्तीने ते कुठेतरी जात असताना त्यांना मध्येच दादागिरीने थांबवायचं, त्यांच्याकडनं हिसकावून घ्यायची त्यांचं वाहन आणि ते जाऊन कुठेतरी लपून ठेवायचं आणि त्यांना सांगायचं पूर्ण पैसे भरल्याशिवाय तुम्हाला द्यायचं नाही. तर या दादागिरीला कुठेतरी आमच्या कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना, क्रेडिट कार्डवाल्यांची दादागिरी होती, तेही हात धुवून मागे लागायचे. खूप घाणेड्या शिवागाळ केल्या त्याच्या. स्त्री बघायचे नाही, पुरुष बघायचे नाही, सिनियर सिटीजन बघायचे नाहीत, काय वाटेल ते वायफळ बोलायचे. आणि ह्या सगळ्या ज्या कंप्लेंट्स आहेत, किंवा तुम्हाला अजून एक वैशिष्ट्य सांगतो की हा जो काही परिसर आहे अंधेरी पूर्व विधानसभा, हा बहुसंख्य इंडस्ट्रीज असणारा परिसर आहे. त्यामुळे कामगार खूप मोठ्या प्रमाणात इथे आहे. ईस्ट आणि वेस्ट ह्या दोन, ईस्टर्नला आणि वेस्टर्नला जोडणारा हा हब आहे, सेंटर पॉईंट आहे. विमानतळ इकडे आहे, हॉटेल इंडस्ट्री इकडे आहे, मोठमोठे पंचतारांकित हॉटेल्स आहेत, IT सेक्टर खूप मोठ्या प्रमाणात आहे, सिप्स आहे, MIDC अख्ख्या मुंबईतलं एकमेव MIDC इकडे आहे. स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहेत. तर एकंदरीत लाखोच्या संख्येने कामगार वर्ग जो आहे तो ह्या ठिकाणी येतो काम करायला. कोविडमध्ये अचानक असंख्य लोकांना कामावरनं काढलं गेलं. तिथेही अनेक लोकांना कुठेतरी कामावरनं काढताना त्यांच्यावरती अन्याय होतोय. परंतु ही बाजू एकंदरीत दोघांची, व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामधली खरी बाजू समजून घेऊन न्याय देण्याचं, तोडगा काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं गेलं. आजही मोठ्या प्रमाणात 7 हिल्स सारखं नामांकित हॉस्पिटल, त्या ठिकाणी काही जे सत्तेत होते सत्ताधारी, त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टी, त्यांची स्वतःची वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखं 7 हिल्स हॉस्पिटल वापरलं जात होतं सत्तेचा आधार घेऊन. म्हणजे कुठेतरी मरोळमधल्या लोकांना ज्यावेळेस बेड्स हवे होते कोविडमध्ये, ते त्यांना बेड्स मिळत नव्हते, तुटवडा होता, अख्ख्या देशात होता, अख्ख्या जगात होता. पण मरोळच्या लोकांना तर त्या ठिकाणी प्रिफरन्स मिळायला पाहिजे. BMCचे बेड्स होते, प्रायव्हेट होते, काही नाही. तर त्या ठिकाणी त्यांचेही हाल मोठ्या प्रमाणात झाले. असंख्य लोकांचे कॉल यायचे. माझ्या पक्षाकडनं मला असंख्य लोकांचे कॉल आले आणि त्यांना माहिती आहे मी प्रामाणिकपणे ज्यांचे मला कॉल झाले माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने, त्या सर्वांना मी त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये बेड देण्याचं, त्यांच्या कुठेतरी त्या आजाराशी लढण्यासाठी कुठेतरी योगदान देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. वॅक्सिनेशन्स खूप मोठ्या प्रमाणे शॉर्टेज होता. वॅक्सिनेशन्स जे दिले जायचे ते राज्य सरकार, केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेले, विशेषतः केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला दिले गेले होते. परंतु त्यावेळेसचे तत्कालीन नगरसेवक त्यांच्या माध्यमातून दिलं जातं असा हे करून तिथेही स्वतःचा प्रचार आणि प्रसार करत होते. तर त्याही गोष्टी तिथे त्यांच्या मर्जीतल्या लोकांनाच वॅक्सिनेशन दिलं जात होतं. लोक लांबच्या लांब लाईन लावून तिथे उभे होते, त्यांचे हाल व्हायचे, परंतु त्यांना दिलं जायचं नाही. लोक परत जायचे भीतीपायी की आम्हाला वॅक्सिनेशनसाठी सकाळपासून आम्ही थांबले पण आम्हाला मिळालं नाही आहे. मग तिथेही आपण अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं. तिथेही महानगरपालिकेला आपण जाब विचारला, आयुक्तांना जाब विचारला की ही पद्धत कोणती आहे. हे सरकारकडनं, राज्य सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं लोकांसाठी मोफतमध्ये उपलब्ध होत आहे, परंतु नगरसेवकाच्या माध्यमातून हे चुकीचं त्यांचे बॅनर लावले जात आहेत, त्यांचं होर्डिंग लावलं, त्यांचं ॲडव्हर्टाइजमेंट केलं जात आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या मर्जीतल्या लोकांना दिलं जात आहे. कुठे ना कुठेतरी ते चुकीचं आहे. जे वॅक्सिनेशन्स लोकांना फ्री ऑफ कॉस्ट मिळायला पाहिजे ते कुठे ना कुठेतरी त्या वॅक्सिनेशनचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला गेला. तिथेही आपण लोकांना मदत करण्याचं त्यावेळेस काम केलं गेलं. लोकांना अन्नधान्याची मदत करण्याचं काम केलं गेलं. लोकांना शिक्षणासाठी मदत करण्याचं, कारण शिक्षणाचं, कारण कसं आहे त्यावेळेस शिक्षणाचे पैसे वगैरे तर सगळ्या गोष्टी द्यायलाच लागायचे. त्यासाठी कोणी माफी नव्हतं. म्हणजे शाळेने कधी हे नाही म्हणालं की आमची फीज नका भरू. बऱ्याच वेळेस शाळेचा आणि पालकांचा संघर्ष झाला. तिथेही लोकांना आपण पालकांच्या बाजूनी शाळेच्याकडे जाऊन शाळेची बाजूने ऐकून घेतली, कारण शाळेलाही त्यांच्याकडे काम करत असणारा शिक्षक वर्ग असेल किंवा कर्मचारी वर्ग असेल त्यांनाही पगार द्यायचा होता. जर पालक त्यांची फीज भरणार नाहीत तर ते कुठून देणार, हाही एक प्रश्न होता. हा जटिल प्रश्न होता. तर तोही स्थानिक पातळीवरती बॅलन्स करून, कुठेतरी समतोल करून, दोघांमध्ये समन्वय राखून त्यातलाही मार्ग काढायचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात असंख्य अशी कामं त्यावेळेस केली गेली. केसेस झाल्या,
आंदोलनं झाली, पण कुठेही मागे नाही हटलो. ज्या जनभावनेनी या क्षेत्रात आलो होतो, मला असं वाटतं की हे वाटलं की कुठे ना कुठेतरी या कोविड काळामध्ये लोकांना आपली जास्त गरज आहे. माझ्याही घरी माझेही वडीलधारी आई वडील होते. माझीही नवजात मुलगी होती 1 वर्षाची. कुठेतरी हा आजार आपण घरी आल्यावरती आपल्या आईवडिलांना पण किंवा आपल्या परिवारातील सदस्याला पण होऊ शकतो, याची भावना होती. पण तरीसुद्धा त्यावेळेस जेव्हा जेव्हा लोकांनी मला फोन केले, त्या वेळेस लोकांना फवारणी किंवा अन्य काही गोष्टी कोविडमध्ये पाहिजे होत्या त्या पोचवण्याचं काम मी केलं. स्वतः अनेक इमारती आहेत, ज्या इमारतींमध्ये लिफ्ट नाही आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, ते 16-16 लिटरची मशीन कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते केमिकल आणि त्या सगळ्या गोष्टी त्या मिक्स करायच्या आणि मग त्या पूर्ण फ्लोअरमध्ये वारायच्या आणि ते परत संपलं की परत तेवढे जिने उतरून खाली उतरायचं, परत ते रिफिल करायचं, परत हे करायचं. आणि त्यावेळेस लोक फार घाबरलेली होती, दरवाजा पण उघडायचे नाहीत. पण त्यांच्यातलंच कोणतरी आपल्याला बोलतं की लोक घाबरले, तुम्ही या, तुम्ही हे जरा करून द्या. तर आपण त्या जनभावनेच्या माध्यमातून, मी हे म्हणत नाही बाकीच्याने नाही केलं, पण मी जे काय केलं ते प्रामाणिकपणे केलं. आणि कोविडच्या माध्यमातून मला एक चांगली संधी मिळाली अजून लोकांच्या जवळ जाण्याची. आणि लोकांनीही मला आजमवलं की हा व्यक्ती आपल्याला कोविडमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, आमचे फोन उचलतो आहे, जो काही तुटवडा असेल त्यातून पण आम्हाला काहीतरी वॅक्सिनेशन्स उपलब्ध करून देतो आहे, आम्हाला फवारणी करून देतो आहे, जे काय शक्य आहे त्या गोष्टी करून देतो आहे. आणि हा सगळा प्रवास जो आहे तो पुढे पुढे करत मला वाटतं कोविडच्या नंतर खूपशी लोकं जवळ आली. त्यांना असं वाटायला लागलं की नाही, ही व्यक्ती चांगली, ह्याच्याबरोबर आपण जुळलं पाहिजे, ह्यांनी आपल्याला संकटाच्या वेळेस आपल्यासाठी धावून आलेली व्यक्ती आहे, तर ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, तर ह्याच्याबरोबर आपण जुळून आपण ह्याचे हात बळकट केले पाहिजे. तर त्या भावनेने सगळे माझ्यावर जुळत गेले आणि आज एक मोठा परिवार त्या ठिकाणी झालेला आहे आणि जबाबदारी आहे त्यांची सगळ्यांची. त्यामुळे अजूनही भविष्यात खूप चांगलं काम करायची लोक मला संधी देतील ही आशा अपेक्षा आहे. कोविडमध्ये तुम्ही एवढ्या लोकांसाठी मदत केली, तर त्याच्या मागे तुम्हाला सरकारने मदत केली की नाही केली? बघा, आम्ही विरोधी पक्षात होतो, त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे दुजाभावाची जी काय भावना आहे किंवा जी काय वागणूक आहे ती आम्हाला दिली जायची. मी जसं बोललो त्याप्रमाणे आमच्यासमोर बसेस भरून लोकांना वॅक्सिनेशन दिलं. त्याचं का? कारण ते सत्तेमध्ये होते आणि त्याच ठिकाणी आमच्या 2 कार्यकर्त्यांना वॅक्सिनेशन पण मिळायचं नाही. फार विचित्र प्रकार हा होता. म्हणजे तुम्ही आमच्या समोर 500-500 लोकांना एका दिवसात वॅक्सिनेशन देताय आणि आम्ही, जो आमचा कार्यकर्ता आहे किंवा आम्ही ज्यांना पाठवतोय ते वॅक्सिनेशन घेण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही त्यांना वॅक्सिनेशन देत नाही आहात. का? ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहेत. पण मी काम करताना माझ्याकडे कोण कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आला आहे हे बघितलं नाही. मला कोणत्याही पक्षाचं नाव नाही घ्यायचं. त्यावेळेस त्या काळामध्ये अनेक पक्षाची लोकं माझ्याकडे फोन करून माझ्याकडनं मदत मागितलेली आहे. पण त्यांना विचारलं, पण अरे तुमच्याकडे, तुम्ही सत्तेत आहात, तुमच्या सत्तेच्या लोकांनी तुम्हाला मदत केली पाहिजे, पण काय करणार, दुर्लक्ष करतायत. कशाला दुर्लक्ष करतायत ते मला माहिती नाही, पण तुम्ही तरी आम्हाला हे करा. पण मी माणुसकीच्या दृष्टिकोनातनं की कोणीतरी आपल्याला त्याचा जीव, त्याचा परिवाराचा जीव वाचवण्यासाठी मदत मागताय या महाभयंकर ह्याच्यामध्ये, बिमारीमध्ये, तर तिथं आपण कुठेतरी आपण मदत केली पाहिजे आणि ती शक्य ती मदत आपण करायचा प्रयत्न केला. पण सरकारकडनं, प्रशासनाकडनं आम्हाला नेहमीच संघर्ष करायला लागला आहे आणि संघर्षाची सवय असल्यामुळे त्या गोष्टीला देखील मी तोंड दिलं आहे. 31 डिसेंबरला तुम्ही पक्ष सोडला, तर तुमचं एवढं 28 वर्षाच्या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अतिशय जिव्हाळ्याचं, भावनिक आणि असं तो निर्णय घेणं किंवा ती भावना मनात येणं अतिशय वेदनाजनक आहे. खूप गोष्टी ह्या पूर्ण प्रवासामध्ये आजही आपण चर्चा करतोय तेव्हा डोळ्यासमोर आहेत. अनेक वेळा साहेबांनी सांभाळून घेतलं, संधी दिली, प्रचंड संधी दिली. त्याबद्दल साहेबांचा आभारीच आहे.
खूप प्रेम मिळालं. त्यांच्यामुळे जे काय आहे ते आहे आज राजकारणामध्ये. ती प्रेम, ती श्रद्धा नेहमीच राहील. त्यांच्याबद्दल असणारा सन्मान साहेब, वहिनी नेहमीच दिला. खूप प्रेम मिळालं. हा निर्णय घेताना पण मुळात लक्षात घ्या की खूपशा लोकांना असं वाटतं की रोहन सावंत स्वार्थासाठी गेला किंवा रोहन सावंत त्याला तिकीट मिळणार होतं म्हणून गेला किंवा रोहन सावंतला काहीतरी आमिष दाखवलं म्हणून रोहन सावंत गेला. तुमच्या माध्यमातून मी क्लिअरली सांगू इच्छितो, मी 31 डिसेंबरला गेलो. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 31 डिसेंबर ही तारीख फॉर्म दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे मी 31 डिसेंबरला मध्यरात्री जर गेलेलो आहे तर माझा तिकिटाचा काही संबंध नाही आहे. तिकीट जर मला घ्यायचं हा जर माझा उद्देश होता आणि त्या आमिषापोटी जर मी गेलो असतो तर मी 31 डिसेंबरला नसतो गेलो. मग मला 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे, तर मी ते 2 दिवस अगोदर किंवा 3 दिवस अगोदर केलं पाहिजे किंवा भाऊ ना 1 महिना अगोदर केलं पाहिजे. आणि त्या प्रकारची मी तयारी केली होती. मी 24 नोव्हेंबरला जेव्हा हा निर्णय, धक्कादायक निर्णय माझ्यापर्यंत आला, त्याच्यानंतर मी सातत्याने प्रतीक्षेत होतो की एकदा तरी मला साहेबांना भेटायची किंवा साहेबांशी बोलायची संधी मिळेल आणि कुठे ना कुठेतरी साहेब 2 शब्द मला बोलतील, भले रागवतील, त्यांचा हक्क आहे, आणि जे काय ते म्हणतील आपण तो निर्णय मान्य करून पुढे जायचे. पण काय झालं, 24 नोव्हेंबरपासून एखादा फोन फक्त मला एखाद्या वरिष्ठाचा आला आणि त्यांनी सांगितलं की साहेब थोडेसे बिझी आहेत आणि 7-8 डिसेंबरला फ्री होतील, त्याच्यानंतर आपण भेटू, साहेबांची वेळ घेऊ आणि जे काय मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा साहेबांचा जो काही गैरसमज झालेला असेल जर, तर आपण बोलू. तशी काही भावनाही मनात नव्हती की मला पदावरनं काढलं म्हणून मी पक्ष सोडून देईन किंवा काय. पण कालांतराने जसे जसे दिवस पुढे होत गेले तसं तसं मला संघर्षाने जेवढा त्रास नाही झाला किंवा मला काम करताना जेवढा त्रास नाही झाला, 24 नोव्हेंबर नंतर मला पदावर टाकल्यानंतर, पदावरनं काढल्यानंतर माझ्याबरोबर स्थानिक पातळीवरती किंवा जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याकडनं अशा प्रकारची वागणूक मिळाली जेणेकरून मी काय आता कुठेतरी बांगलादेशी किंवा पाकिस्तानी आहे. मला बोलवण्यात किंवा पक्षाच्या बैठकांमध्ये मला वगळण्यात आलं. बैठका घेतल्या गेल्या माझ्या विरोधात. तिथे जाहीररित्या बैठकांमध्ये सांगितलं गेलं की रोहन सावंत याला पदावरनं काढलेलं आहे. जे कोणी त्याच्याबरोबर दिसतील, जे कोणी त्याचे फोटो लावतील, त्याच्यावरती पक्ष पातळीवरती कारवाई केली जाईल किंवा बहुतेक तुमची पदं पण जातील. हे एक प्रकारे धमकी देण्याचं आणि दहशतीचं दबाव तंत्र वापरलं गेलं. हे होत असताना माझी भूमिका फार सोपी आणि क्लिअर होती. मी पदावर असताना पण की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पक्षात मी कार्यरत होतो त्या पक्षाच्या किमान 2 ते 3 जागा इथे लढवल्या गेल्या पाहिजेत या विधानसभेमध्ये. कारण त्याच्या अगोदरची निवडणूक विधानसभेची होती. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा साहेबांनी 36 विभाग अध्यक्षांना मुंबईतला सांगितलं होतं की तुम्ही तयारीला लागा, आपण सगळ्या विधानसभा लढवतोय. त्या अनुषंगाने तयारीला लागलो होतो. तयारीची सुरुवातही केली होती आणि जे काही कागदपत्र लागतात ते सगळे तयार घेऊन बसलो होतो. एबी फॉर्म जो दाखल करायचा होता त्याची शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या घटकापर्यंत म्हणजे वेळेपर्यंत 3 वाजता शेवटचा वेळ होता. 2 वाजेपर्यंत मी प्रतीक्षेत होतो की साहेब बोललेत लढवायची आहे. म्हटलं ते कोणत्याच क्षणाला एबी फॉर्म आपल्याला मिळेल आणि आपल्याला फटकन जाऊन तो सबमिट करायचा आहे आणि आपल्याला लढायचे, ताकदीने लढायची आहे, संघटना वाढवायची आहे. साहेबांचा आदेश अंतिम आहे. परंतु त्याही वेळेस दुर्दैवाने कोणत्याही प्रकारचं कम्युनिकेशन नाही झालं की आपण जर ही सीट लढवत नाही होत तर का नाही लढवत आहोत, कशा करता लढवत नाही होत, सांगितलं नाही आहे. काही नाही झालं. कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, असंख्य लोकांचे फोन, भेटीगाठी झाल्या.
की आपण का नाही लढवत आहोत. मी म्हटलं मला माहिती नाही, साहेबांचा आदेश अंतिम आदेश आहे, जो काय आदेश दिला गेला त्याचं आपलं तंतोतंत पालन करायचं. मग मतदान कोणाला करायचं आहे हा प्रश्न आला. पक्षाच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली असं ठरलं की आपल्या साहेबांना ज्यांनी वेदना दिलेल्या आहेत त्यांना तर आपण मतदान करू शकत नाही. मग तुम्ही सुज्ञ आहात, त्यांना सोडून कोणाला मतदान करायचं त्याप्रमाणे मतदान करा, अशा प्रकारचे आदेश देण्यात आले. ते आदेश मी सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्या अनुषंगाने मतदान झालं. त्या अनुषंगाने त्यावेळेसचे तत्कालीन आमदार जे काय होते त्यांना मतदान मनसेचं झालं नाही, ते मतदान आत्ताच्या तत्कालीन आमदारांना झालं आणि ते निवडून आले. ह्याच्यामध्ये रोहन सावंतचा दोष काय? तुम्हाला विचारून सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही जे जे आदेश पाळले. रोहन सावंत हा कार्यकर्ता आदेश पाळणारा कार्यकर्ता आहे, कधीही आदेशाचं उल्लंघन केलं नाही. ज्या दिवशी मला बडतर्फ करण्यात आलं त्याच्यानंतर सुद्धा मी असा कोणताही निर्णय घेतला होता. आदेशाचं पालन करणं हा माझा धर्म आहे आणि मी त्याप्रमाणे पालन करत होतो. परंतु मला डिवचण्याचं काम सारखं सारखं केलं गेलं. माझाही परिवार आहे, माझेही सहकारी आहेत, तेही मला विचारतो तुमच्याबरोबर अशी वागणूक का झाली, तुम्हाला बैठकांमध्ये का बोलवलं जात नाही आहे. इतकी महत्त्वाची युती झाली आहे, या युतीची जी पहिली बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा मला वगळण्यात आलं आणि वरती असं सांगण्यात आलं की आता यांना काय बोलवायची गरज नाही आहे, पक्षाने सांगितलं ह्या गोष्टी. तो जो काय नरेटिव्ह सेट केला गेला त्या नरेटिव्हचा मला फार त्रास झाला. कुठेतरी एक कार्यकर्ता संघर्ष करतो, 14-15 केसेस. मला हाऊस आहे म्हणून नाही ना, मी काय फेरीवाला नाही आहे की माझ्यावरती केस करा करत फिरत बसलो. ठीक आहे ना, कुठल्या तरी उद्देशाने कुठल्या तरी काहीतरी हेतूनी त्या केसेस माझ्यावरती झाल्या. जनतेसाठी साहेबांच्या आदेशानंतर जे काय आंदोलन झाली त्या माध्यमातून जेलवाऱ्या झाल्या, ते काय मजा म्हणून घेतलेल्या नाहीत ना. मग तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून अचानकपणे हा जो काही निर्णय घेतला, एकही नेत्यांनी मला संपर्क करून सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं फोन करून की नाही हा निर्णय झालेला आहे. पुढे काय, साहेबांची भेट कधी? 5 मिनटं साहेब 27-28 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही मला साहेबांची भेट घेऊन देणार नाही 5 मिनटासाठी? म्हणजे असा काय गुन्हा केलाय मी? माझाही जो परिवार आहे हे जे माझ्याबरोबर झालं ना, माझी इच्छा आहे की हे कोणत्या कार्यकर्त्याबरोबर नाही झालं पाहिजे. कारण जो प्रामाणिक कार्यकर्ता काम करतो ना त्याला कुठे ना कुठेतरी त्याचा परिवार, त्याचं मित्रपरिवार, त्याचे सहकारी या सगळ्या गोष्टी याच्याशी जुळलेल्या असतात. संघटन आपण म्हणतो ना, त्याचा अर्थ काय असतो? संघटित होऊन काम करायचं. मग हे जे काय प्रकार असतो ना संघटित होण्याचा, तो परिवारापासून घरापासून सुरू होतो आणि तो कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत जातो. मग तिथे प्रश्न विचारताना लोक जेव्हा प्रश्न विचारतात, साहेब मला भेटणार आहेत, साहेबांशी मी बोलणार आहे, साहेबांशी बोलून जे काय घडलं का घडलं, साहेब जो निर्णय देतील त्याप्रमाणे करणार. मला सांगण्यात आलेलं की तुमचं वरच्या पदासाठी पण थेट नाही पण वाया विचार केला जातोय. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, साहेब देतील ती जबाबदारी. पण 2 मिनटं पण जर 27 वर्ष काम केल्यानंतर आपण भेटू शकत नाही तर काय उपयोग आहे? मी कोणाची तरी तक्रार करतो म्हणून मला जर पक्षांतर्गत कारवाई करत असेल तर त्या तक्रारीच्या मागचा हेतू काय तो तपासणं पण गरजेचं आहे. तुम्ही का तक्रार केलीत हे तुम्हाला विचारायचा अधिकार आहे, मान्य आहे, पक्ष आहे, पक्षाला विचारायचा अधिकार आहे. पण त्याच्या मागचा हेतू काय? मी काय खंडणी मागितली का? त्या तक्रारीच्या माध्यमातून मी काय त्यांच्याकडनं काही आमिषाच्या ह्याच्यामध्ये जाऊन काहीतरी मागितलंय का? की मला काहीतरी मिळणार आहे म्हणून मी काही तक्रार केली आहे का? मी तक्रार केलेली आहे ह्या व्यक्तीची ह्याची कल्पना पण मी सांगितली होती की हे असं झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पक्षाचं काय नुकसान होतं? काही नुकसान नव्हतं. महानगरपालिकेच्या आयुक्ताविरुद्ध तक्रार करणं त्यात जाहीररित्या सांगूनच टाकतो. महानगरपालिकेच्या आयुक्तांविरुद्ध जाहीर तक्रार करणं हा जो गुन्हा आहे तर त्याची शिक्षा दिलीत तुम्ही मला. मी काय त्यांच्याकडनं पैसे मागितले का? मी त्यांच्याकडनं काय मागितलं का मला काहीतरी मिळणार म्हणून मी तक्रार केली? मी तुम्हाला अंधारात ठेवून केली का? नाही. पण आज आयुक्तांनी जे काय चुकीचं काम केलेलं आहे त्याचा जर मी त्या चुकीच्या कामाला जर वाचा फोडतोय आणि त्याचा फायदा जर पक्षातल्या असंख्य कार्यकर्त्यांना होणार असेल तर मी काय चुकलोय? अधिकारी वर्ग, जसं तुम्ही मगाशी विचारलत मला की सरकारकडनं कधी सहकार्य किंवा समर्थन मिळतं का?
नाही मिळत, अजिबात नाही मिळत. आम्हाला काय त्रास कार्यकर्ता म्हणून, मी जेव्हा त्या पक्षात होतो त्या पक्षामध्ये असताना कार्यकर्ता म्हणून लोकांची कामं करताना जो त्रास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना होतोय, आजही होतोय, त्याची कल्पना आहे का वरिष्ठांना? एखादा कार्यकर्ता कुठे अडचणीत असला तर एखादा फोन करायला सांगतो, तर कुठला वरिष्ठ फोन करतो का? त्या कार्यकर्त्याच्या सुखात दुःखात आम्ही राहतो. त्यांना पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, अन्य नोकरी धंद्याचा प्रश्न असेल, तेव्हा त्यांना विचारणार, त्यांच्या विचार हे करण्यासाठी आम्ही त्यांच्या सुखादुःखात जातो. मग कुठे ना कुठेतरी त्या कार्यकर्त्याची कामं झाली पाहिजेत. प्रशासनाला तुम्ही जर जाब नाही विचारणार, प्रशासनाला तुम्ही जर वटणीवर आणणार नाही, तर कोण करणार त्यांची कामं? मग जर ते चुकीची कामं करत असतील ते अधिकारी, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी जर आपण तक्रारी करत असू किंवा तक्रार केली असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? आणि त्याचं भांडवल करून तुम्ही अशा प्रकारचे कारवाई माझ्यावरती केलेली आहे, हरकत नाही, केली होती. रोहन सावंतनी काय दाखवा ना पुरावा की इथून रोहन सावंतनी करोडो रुपये कमवले तक्रार घेऊन. तर तशा गोष्टी नाही आहेत ना. फक्त एक नॅरेटिव्ह सेट करायचं की ह्यांनी भरपूर पैसे कमवले, त्यांनी केले. कामं 8 वर्षामध्ये केलेली कामं पण सांगा जरा लोकांना. तुम्हाला जग पिवळं दिसतंय, तुम्हाला काळी झाली आहे, तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तुम्हाला 14-15 केसेस आहेत, माझ्यावरती एवढ्या आहेत, तुमच्यावर दाखवा. कशाला घेतल्या आहेत? पक्षासाठी घेतलेल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, ज्या पक्षात मी होतो त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण याची जाणीव आहे की काम करणारा माणूस होता, त्यांनाही हळहळ. कारण तर द्या. ठीक आहे, झालं गेलं, जे काय झालं गंगेला मिळालं. साहेबांबद्दल आजही आदर सन्मान आहे, परंतु साहेबांनी जेव्हा पक्ष सोडला होता ना, त्यावेळेस साहेबांनी जे वाक्य वापरलं होतं ते आजही सगळ्यांच्या मनात ध्यानात माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे की मी पक्ष सोडला त्याचं कारण माझं विठ्ठल नाही, त्याच्या आजूबाजूला असणारे बडवे आहेत. तोच प्रकार कुठे ना कुठेतरी आता इथे झाला आहे. तीच वेळ दुर्दैवाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आले. असंख्य कार्यकर्त्यांना आज असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत. कशासाठी? त्यासाठीच. हीच गोष्ट आहे. कुठे ना कुठेतरी आजूबाजूला जे काही घोटाळा साहेबांनी जमवलेला आहे ते साहेबांपर्यंत सत्य परिस्थिती पोचवत नाहीत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी असा प्रकारचा अन्याय होतो आणि असा अन्याय झाल्यानंतर मग तो सामोरं जात नाहीत, भेटत नाहीत, बोलत नाहीत, चर्चा करत नाहीत. पुढे काय करायचं कार्यकर्त्याला सोडून देतात आणि वगळलं जातं, बोलत नाहीत, काय करायचं पुढे. मग अशा प्रकारचे निर्णय दबावाखाली घ्यायला लागतात. पुढे करायचं काय? त्यामुळे असा निर्णय घ्यायला लागला. अतिशय वेदना देणारा निर्णय होता, पण पर्याय नाही. पण तुमच्यासोबत अनेक कार्यकर्त्याने पण तो पक्ष सोडला होता, तर एवढा विश्वास कधी कमवला? बघा, मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे पूर्ण जो काय माझा 8 वर्षाचा विभाग अध्यक्षाचा प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये कार्यकर्त्यांच्या सुखात दुःखात प्रत्येक वेळेस हा रोहन सावंत निस्वार्थीपणे पोचलेला आहे. ज्यांना ते दिसत नाही आहे, ज्यांना ते कळत नाही, तर ठीक आहे, पक्षाकडून किती पाठबळ मिळालं आहे, पक्षाकडून काय प्रकारचं समर्थन दिलं गेलेलं आहे, हे कार्यकर्त्यांना माहिती आहे ना. कार्यकर्त्यांना माहिती आहे कोविडमध्ये कोण त्यांच्यासाठी आलेलं आहे, कोण प्रशासनाशी भांडलेलं आहे, कोण अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेला आहे, कोण त्यांच्या संकटाच्या वेळेस, त्यांच्या दुःखाच्या वेळेस, कोण समस्यांच्या वेळेस त्यांच्याबरोबर उभा राहतो. हे सगळं त्यांनी बघितलेलं आहे ना. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांना पण त्यांची भावना अशी होती की हे कुठेतरी चुकलेले आहेत. ज्यावेळेस पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय झाल्यानंतर त्यावेळेसचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना भेटून समजवण्याचा प्रयत्न केला की हा निर्णय जो आहे तो असा का, कशाला, तर त्याची उत्तरं त्यांना मिळाली नाहीत. ते उत्तर देण्याचं काम होतं, का नाही दिलं गेलं? आश्वासित केलं गेलं होतं की 7 डिसेंबरला साहेब आल्यानंतर पहिली बैठक तुम्हाला साहेबांबरोबर करून देतो आम्ही, आणि जे काही गोष्टी आहेत त्याप्रमाणे आम्ही साहेबांसमोर मांडून साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. तेही नाही झालं. त्याच्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष होता की एका चळवळीतनं आलेल्या, संघर्षातनं आलेल्या व्यक्तीवरती अशा प्रकारच्या गोष्टी जर होत असतील
27-28 वर्ष साहेबांबरोबर काम करून, तर आमचं काय होणार? आणि ती नरेटिव्ह सेट केलं गेलं होतं. आत्ताचे आलेले शून्य कार्य असलेली लोक, ज्यांना ऑलरेडी माझ्या अगोदर अकार्यक्षम होते म्हणून काढलं होतं. पूर्ण संघटना त्या ठिकाणी वाट लागली होती म्हणून मला नेमलं होतं. आणि आत्ता जे बोलत आहेत ते जे आत्ता नेमलेत ना, त्यांच्या विरोधात होते की त्या लोकांनी तत्कालीन जे काय पदावरती होते त्यावेळेस संघटना संपलेली, संघटना कुठे दिसत नाही, संघटना कुठे दिसत नाही असं करून 2017ला बोंबलत होते. आता दिसायला लागली तर पोटात दुखायला लागलं. परत तोच नरेटिव्ह 8 वर्षानंतर, आम्हाला दिसत नाही संघटना कुठे, आम्हाला दिसत नाही संघटना. त्यांनी स्वतःच्या मनावरती हात ठेवून विचारावं संघटना दिसते की नाही दिसते. नाहीतर मग दिसत नसेल तर मग त्यांनी मग आयदर त्यांना मोतीबिंदू झालेला आहे किंवा मग त्यांना मेंटली प्रॉब्लेम आहे, संघटना दिसत नाही तर. तर अशा प्रकारचं जे काय वातावरण क्रिएट केलं होतं या एकंदरीत 1.25 महिन्यामध्ये, ते कुठेतरी कार्यकर्त्यांना भेडसावत होतं की ही परिस्थिती योग्य नाही आहे, हे जे काय सुचवलं जात आहे किंवा दिसतंय हे अन्यायकारक आहे, म्हणून कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला. तुम्ही शिवसेना एकनाथ शिंदे गटमध्ये जाण्याचा निर्णय कधी घेतला? बघा, मुळात असं झालं की जनतेनी किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी, त्यावेळेस ज्या पक्षात होतो त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने आमदारांना मतदान केलं. आत्ताचे आमदार श्रीमान मुर्जी पटेल साहेब यांना मतदान केलेलं आहे. आज त्यांना भरघोस मतदान होऊन मतदान आशीर्वादाच्या रूपाने त्यांना मिळालं. आणि त्याच्यामध्ये मनसेचं पण मतदान होतं. हे प्रामाणिक आहे, ह्याच्यामध्ये काही खोटं नाही आहे. त्यामुळे कोणी ते नाही म्हणू शकत नाही की मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेसच्या उभाटाच्या कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला किंवा आमदारला मतदान केलं नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून तत्कालीन आमदार मुर्जी पटेल यांनाच मतदान केलं. आणि मग ते निवडून आल्यानंतर त्यांच्यापर्यंत पक्षश्रेष्ठींनी जेव्हा बैठक केली होती, ते उमेदवार म्हणून ज्या पक्षश्रेष्ठींना भेटले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की मी जर निवडून आलो तुमच्या आशीर्वादाने तर तुमची जी काय कामं असतील, जे काय कामं असतील ती सगळी कामं मी प्रामाणिकपणे करून देणार. एकही कार्यकर्त्याचं काम मी सोडणार नाही. कोणताही कार्यकर्ता माझ्यापर्यंत आला मी त्याचं काम करणार. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. ते मनसेच्या नेत्यांना भेटले निवडून आल्यानंतर. त्यांना सांगितलं की नाही, तुमच्या संघटनेच्याकडून मला भरघोस मतदान झालेलं आहे आणि या मतदानाच्या आधारावरती मी निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझंही कर्तव्य आहे की येणाऱ्या काळामध्ये जे काय काम मी शक्य करू शकतो किंवा माझ्याकडनं होऊ शकतं ते मी तुमच्या कार्यकर्त्यांसाठी करणार. त्या अनुषंगाने कार्यकर्ते कामं घेऊन, हे सगळं नेत्यांना माहिती होतं, वरिष्ठांना माहिती होतं. मी लपून छपून काहीच करत नव्हतो. जे काय काम चाललं होतं ते खुलेआम चाललं होतं. आणि त्यांचा निधी, आमदार निधी जिथे लागत होता जनहितासाठी, तो वापरला जात होता. मी विभाग अध्यक्ष म्हणून लोकांना जर लादीकरण करायचं आहे तर मी कुठून आणायचा फंड? एका ठिकाणाचा प्रश्न आहे ना, पूर्ण अंधेरी विधानसभा आहे. पूर्ण अंधेरी विधानसभेमध्ये मी जर एका सोसायटीमध्ये काम केलं माझ्या फंडातनं, तर उद्या 50 सोसायट्या माझ्या परिचयाच्या त्या बोलतील त्यांना करून दिलं, तुम्ही पण करून द्या. तो 50 सोसायटीमध्ये काम करायचा फंड मी आणायचा कुठून? मग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या माध्यमातून जर आम्ही तो फंड वापरून काम केलं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमदार मुर्जी पटेल, त्याच्यामध्ये गैर काय? माझ्या घर नाही मांडलं मी. आणि ओपनली व्हिडिओ शूट केले गेलेत, लपून छपून नाही केलेत. असा कुठला तरी व्हिडिओ लपून छपून रोहनचा स्पाय कॅमनी काढला गेला नाहीये. जे काय काम केलंय ते लोकांसमोर आपण बसतोय. आणि लोक त्यावेळेसच्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षाला त्याचं क्रेडिट देत होते ना. आणि त्याचं रूपांतर कुठेतरी मतदानामध्ये झालं असतं, या भावनेने केलं गेलं आहे. आज अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये मी किमान 2 ते 3 सीट आपण लढल्या पाहिजे असं माझी भूमिका होती. पण आता मला कुठेतरी वाटतं की ह्या भूमिकेला कुठेतरी ती भूमिका या उभाटा पक्षाला किंवा या लोकांना झोंबली. आज परिस्थिती काय? मला बोलायचा अधिकार नाही आणि मला बोलायचं नाही, पण आज परिस्थिती एकही सीट लढवली नाही. आता म्हणतात की नाही, रोहन चव्हाणांनी एक पण सीट दिली नाही. त्यांची व्हॉट्सअप चेक करा, माझ्याकडे आहेत. खरं काय खोटं काय तिथेच होऊन जाईल. किती तारखेला रोहन सावंतनी किती उमेदवारांची नावं दिलेत, कोणत्या कोणत्या वॉर्डची,
ऑफिशियली दिलेत. रोहन सावंतचं नाव स्वतः होतं 75 मधून, मी स्वतः लढणार होतो. ठीक आहे, 75 युतीमध्ये गेली, हरकत नाही. बाकीचे जे वॉर्ड्स आहेत त्या वॉर्ड्समध्ये पण तुम्हाला नावं दिली गेली होती, तुम्ही नाही लढवलं. एक आत्ताचा तत्कालीन वॉर्ड तर असा होता की ज्या ठिकाणी पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा मग उभाटाचा असू दे किंवा मंचाचा असू दे, त्या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्याला सोडून दुसरा आयात केला, दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याला तिकीट दिलं. अशा गोष्टी झाल्यात. मग तुम्ही ज्या संघटना म्हणून आम्ही कार्यकर्त्यांच्या बरोबर आहोत असं जेव्हा म्हणता, तेव्हा ही लढाई जी आहे, ही निवडणूक जी आहे ना, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि मग तुमच्याचकडून कार्यकर्त्यांना डावळलं जातं. एका वॉर्डमध्ये तिकीट दिलं, एबी फॉर्म दिलं, एबी फॉर्म घेऊन दुसऱ्या दिवशी सबमिट करतो तर उमेदवाराला फोन केला जातो की नाही भरायचं तुम्ही. 6च्या 6 वॉर्ड तुम्ही सोडून देता. उमेदवार नसतील ठीक आहे, पण जिथे उमेदवार आहेत तिथे एक वॉर्ड तरी तुम्ही लढवा, ही भावना होती. 3 वॉर्ड सांगितलेले, 3 पैकी एक पण वॉर्ड लढलं नाही. तर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर कुठेतरी 31 डिसेंबरपर्यंत मी वाट बघितली की आता काहीतरी सकारात्मक घडेल, कुठेतरी साहेबांचा निरोप येईल, साहेब थोडंसं लक्ष घालतील आणि माझ्याशी बोलून काहीतरी, किंवा वरिष्ठ पक्षातले वरिष्ठ ह्याच्यावरती चर्चा करतील, कुठेतरी सकारात्मक काहीतरी यत्न निघेल. ते झालं नाही, म्हणून हा निर्णय घ्यायला लागला. हे इतकं सोपं आहे. आता नवीन पक्षात तुम्ही प्रवेश केला तर अंधेरीच्या लोकांचं काय अपेक्षा आहे तुमच्याकडून? बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही विचारल्याप्रमाणे की तुम्ही शिंदे गटात काय प्रवेश केला, तर शिंदे गटात प्रवेश करायचं, बघा आज शिंदे साहेबांचं काम आपण दररोज बघतोय. मुख्यमंत्री असताना पण तुम्ही जर बघितलं असेल तर मी माझ्या हयातीत इतका पळणारा मुख्यमंत्री कुठे नाही बघितला. ज्या पद्धतीने त्याला जबाबदारी दिली गेली होती त्या पद्धतीने त्यांनी ती जबाबदारी सक्षमपणे गावाखेड्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः जाऊन त्या ठिकाणी सगळी कामं, प्रकल्प मार्गी लावायचं काम करत होते. मोठ्या प्रमाणात कामं झाली आहेत, कार्य झाली आहेत. त्या अनुषंगाने मला कुठेतरी वाटलं की पण, आणि मुर्जी पटेल आमदार जे होते ते स्वतः या पक्षाचे आहेत, तर कुठेतरी जनतेचा विकास यातून होईल. आज देवेंद्र फडणवीस या ठिकाणी CM आहेत, त्यांच्याही माध्यमातून अतिशय प्रभावशाली आणि चांगलं काम केलं जात आहे. तर देवेंद्र फडणवीस आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, शिंदे साहेबांची प्रेरणा घेऊन त्यांनी केलेलं काम, त्यांची केलेली जी काही कामं आहेत ती लोकांसमोर पोचवण्याचं, आणि लोकांची जी काही कामं आहेत, अंधेरीच्या लोकांच्या असंख्य कामं आहेत. आज आमदार म्हणून मुर्जी पटेल निवडून आल्यानंतर 14 महिन्यामध्ये त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात कामं केली की लोकांच्या आशा अपेक्षा वाढल्यात. आणि मग लोकांच्या आशा अपेक्षा वाढलेल्या असताना आपण ही कामं अधिक चांगल्या पद्धतीने लोकांची करून देऊ शकतो, कारण आमदार आपले आहेत, खासदार आपले आहेत, त्याचप्रमाणे राज्याची आणि देशाची सत्ता आपली आहे. आजपर्यंत सत्तेच्या विरोधात जाऊन कामं केली आहेत, आज सत्तेमध्ये राहून लोकांची अधिक प्रबळ पद्धतीने कामं करू शकतो. ह्या एका भावनेने त्या ठिकाणी आपण आलो आहे. प्रामाणिकपणे कोणत्याही आमिषाला बळी पडून नाही, तिकिटासाठी तर नाहीच नाही. 31 डिसेंबरला प्रवेश करतो आणि तिकिटाचा प्रश्न येतो कुठे. आणि लोकांची आजही बरीचशी अपेक्षा आणि कामं प्रलंबित आहेत. नोकरांचा प्रश्न असो, कामगारांचा प्रश्न असो, अनेक अंधेरीच्या लोकांच्या, जनतेच्या अनेक अशा समस्या आहेत ज्या अजून प्रलंबित आहेत. त्या समस्यांचं समाधान करण्यासाठी ज्या आशा अपेक्षा लोकांना माझ्याकडून किंवा माझ्या सहकाऱ्यांकडनं आहेत ते शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये जाऊन पूर्ण होतील असं मला पूर्ण खात्री आहे. म्हणून मी हा जनतेचं काम करण्यासाठी, लोकांचं काम करण्यासाठी, जनहितासाठी घेतलेला निर्णय आहे. तुमची फॅन फॉलोविंग एवढी आहे तर तुम्ही अपक्ष का निवडणुकीला उभे राहिले नाही? तुम्ही शिंदे गट का निवडलं? बघा, अपक्ष न लढवण्याची एक धडधडीत उदाहरण जे आहे मी तुम्हाला म्हटलं मुर्जी पटेल यांचंच आहे. जास्त लांब जायची गरज नाही आहे. ह्याच्या अगोदरच्या आमदारकीची निवडणूक त्यांनी लढत होती ती अपक्ष लढत होती. तेव्हा देखील त्यांना बराच कामाचा व्याप होता, बरंच काम त्यांनी केलं होतं, आणि मग ते कामाच्या आधारावरती लोक अपक्ष लढल्यानंतर पण आपल्याला निवडून देतील या भावनेने ते लढले होते. परंतु कुठे ना कुठेतरी ती जी जिंकून येण्याची फिनिश लाईन असते ना,
ती पार करण्यासाठी जी काय अडचण होते ते एक धडधडीत उदाहरण आपल्या समोर असताना परत आपण अपक्ष म्हणून या इतक्या कमी अल्प वेळामध्ये लोकांपर्यंत आपलं चिन्ह पोचवणं, लोकांपर्यंत आपण आपले विचार, आपलं विजन पोचवणं, ह्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. त्यामुळे तुम्हाला किती लोक फॅन फॉलो करतात किंवा तुमचे किती लोक संपर्कात आहेत, किती तुमचे कार्यकर्ते आहेत, हा एक दुय्यम भाग झाला. परंतु तुम्ही लोकांना किती कन्व्हिन्स करू शकता की तुमचा हा जो निर्णय अपक्ष लढण्याचा हा योग्य आहे की अयोग्य आहे, हे पण एक खूप मोठी चुनौती असते, आव्हान असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून कुठेतरी तो निर्णय मी घेतला की मला कोणाला पाडायला उभं नाही राहायचं आहे. म्हणजे मी उभा राहणार अपक्ष, मग मला थोडंसं जिंकताना मी दिसत नाही आहे, मग मी घेतलेल्या मतदानामुळे कोणतरी चांगला उमेदवार पडेल आणि मग मला ते टॅगलाईन नको आहे की हा उभा राहिला म्हणून आमका उमेदवार पडला. ह्याच्यासाठी मी तटस्थची भूमिका घेतली आणि मी ठरवलं की नाही, मी पक्षांतर करणार, पक्षात जाणार आणि अपक्ष म्हणून नाही लढणार. मुंबईत परत मराठा आणि अमराठा ह्याचा मुद्दा परत पेटवला जात आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? मी तुम्हाला आत्ताच म्हणालो आपलं संभाषण चालू झालं तेव्हा की मरोळ हे एक गाव आहे आणि या मरोळ गावामध्ये मी जो लहानाचा मोठा झालो त्यावेळेस मी इकडे जे आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन लहानाचा मोठा झालेलो आहे, त्यांच्या सहवासात राहून लहानाचा मोठा झालो आहे. माझे मित्रपरिवार कार्यकर्ते ख्रिश्चनी आहेत, मुस्लिमी आहेत, उत्तर भारतीयही आहेत, मोरी मुस्लिमी आहेत आणि मराठी तर आहेतच. त्यामुळे मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाची जी भूमिका होती त्या पक्षाबरोबर प्रामाणिक राहणं हे माझं कर्तव्य होतं, हा माझा धर्म होता आणि त्या भूमिकेला मी मानून चाललो होतो. शेवटी राजकारणामध्ये आपल्या प्रवासात मला असं वाटतं की तुमचं काम बोललं पाहिजे. मराठी अमराठी, हिंदू मुस्लिम, ठीक आहे, ख्रिश्चन, हे सगळे गोष्टी जे आहेत ना ह्याच्यावर राजकारण करण्यापेक्षा आपण विकासाचं राजकारण करू. जे काम मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून होतंय, आमदार म्हणून जेवढे ते दिसत आहेत, ज्या प्रभावशाली पद्धतीने ते एक्सेसिबल आहेत, कोणीही त्यांना फोन करू शकतं, कितीही वाजता करू शकतं, ते एक्सेसिबल आहेत. त्यामुळे लोकांमध्ये जनतेसाठी जनसेवेच्या भावनाने कामं करतायत. कोणतेही काम सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी पोचतो आणि ते कामाची सुरुवात करतो, नारळ फोडून, नारळ वधून, आणि काम सुरुवात होतं. पहिलं काम केलं जातं त्यांच्या फंडातनं, नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. असा आमदार कोणता आहे? असं काम कोणत्या पद्धतीने, म्हणजे काम करायची पद्धत बघा. तर ते काम होते ना, सकारात्मक काम होते. वाट नाही बघत आहेत वर्क ऑर्डर येण्याची 5-5, 6-6 महिने. आज सांगितलं उद्या काम चालू. मग प्रश्न मराठी अमराठीचा येतो कुठे? मराठी आमदार असणं किंवा पदाधिकारी असणं, त्याच्याऐवजी तो मराठी आहे म्हणून तो काम करतो आणि तो अमराठी आहे म्हणून तो काम करत नाही, ही व्याख्याच मुळात चुकीची आहे. मग ही जी काय कामं झाली आहेत, एवढी कामं, ती तुम्हाला मान्य नाहीत का? ती पण तर मान्य पाहिजेत. कामं होत आहेत, लोकांना दिसत आहेत. आमदार म्हणून ह्याच्या अगोदरचे आमदार जेवढे दिसले नाहीत त्यांच्याही कार्यकर्त्यांना माहिती आहे, तेही म्हणतायत इतका आमदारला आम्ही रस्त्यावरती किंवा इतकं इझिली अवेलेबल आजपर्यंत बघितलंच नाहीत 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, किंवा अंधेरीमध्ये देखील, अंधेरी पूर्वमध्ये तरी. मग कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, या फालतू गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. जिथे विचार संपतात ना, जिथे विचार संपतात तिथे ह्या गोष्टी चालू होतात. मराठी अमराठी, हो मी मराठी आहे, मला त्याचा सार्थक अभिमान आहे. ज्यावेळेस तुम्ही मराठी म्हणून मला न कळवायचा तरी प्रयत्न कराल ना, त्यावेळेस मग माझ्यातला मराठी माणूस चालू होईल. पण मी मराठी आहे म्हणून मी देशाने जे संविधान दिलंय त्या संविधानाला तर मला मानायचंय ना. त्यांना तो हक्क दिलेला आहे. ते अमराठीत म्हणून त्यांना तो हक्क नाही का त्यांच्याकडे? त्यांनी जगायचं नाही का? आणि कामं करतायत. आज एखादा गुजराती माणूस एवढ्या चांगल्या पद्धतीने मराठी माणसांसाठी काम करतोय, मराठी माणसांसाठीच करतोय ना. त्याच्यामध्ये राहणारे मराठी लोक पण आहेत ना. आज ज्या वॉर्डमधून नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत
त्याच्यामध्ये जवळपास 80% मराठी लोक आहेत. मग तुम्ही त्या सगळ्या मराठी लोकांचा अपमान करताय ना. मग मराठी अमराठी, मला असं वाटतं हो, त्यावेळेस जी काय आंदोलनं झाली ती योग्य होती. त्यावेळेस कुठेतरी मराठीला डावलण्याचा प्रयत्न केला होता, मराठी भाषेला डावलण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून कुठेतरी आवाज उचलला पाहिजे होता. त्या आवाज उचलला गेला आणि त्याला वाचा फुटली गेली. मराठी भाषेला दर्जा जो काय मिळण्याचा बाकी होता तो दर्जा देखील मिळाला. आता मराठी आणि अमराठी करण्यापेक्षा विकासाचं विजन घेऊन पुढे जा. लोकांना असंख्य समस्या आहेत, महिलांना आहेत, ज्येष्ठ नागरिकांना आहेत, सगळ्यांना समस्या आहेत. त्या समस्यांचं तुम्ही समाधान करा. कसं काय तुम्ही त्या समस्या सोडवू शकता त्याच्या संदर्भात बघा. फक्त तो उत्तर भारतीय आहे, तो गुजराती आहे, मग आपण मराठी आहे, मग तो निवडून आला किंवा ती निवडून आली तर मग असं होणार, मग तसं होणार, असं नाही चालत ना. अहो, आपण टक्केवारी माहिती घ्या मुंबईची. 44% मुंबईमध्ये मराठी माणूस आहे. बाकीचे काय आहेत? मग ते मुंबईचे नागरिक नाही आहेत का? मुंबई आपची मराठी माणसाची 100% आहे. वादच नाही. परंतु जे 64% लोक आहेत उरलेली, ते मुंबईकर नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही ना. आपण 44% आहोत. बाकीचे मग तुम्ही त्यांच्याकडे मतदान मागायला कशाला जाता? मतदान मग मागू नका. अरे, त्यांना मतदानाचा अधिकार दिलाय, संविधानाने दिला ना. जर तुम्हाला संविधान मान्य आहे तर तुम्हाला हे पण मान्य करायला लागणार. हा, जिथे चुकतात तिथे निश्चितपणे सांगा. मुंबई मराठी माणसाची हो आहे, पण अन्य भाषिक लोकांना पण त्या ठिकाणी डावललं नाही गेलं पाहिजे. म्हणून फक्त भाषावाद करून त्या ठिकाणी राजकारण करण्याचं काम नाही झालं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त विकासाचं राजकारण पण झालं पाहिजे आणि करू शकतो आपण. म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी हा मराठी अमराठी, मराठी उत्तर भारतीय हे सगळं थांबवून कुठेतरी सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. मराठी माणसाला घरं, रोजगार देण्याची फक्त घोषणा होतात, त्याच्याबद्दल कोण काय करत नाही. बघा, आता तुम्हाला मी सांगतो, मी विधानसभेपुरतं बोलीन, कारण का मी काय महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा नेता नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी आज वावरतो. मला आजही वाटतं की मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. आता विधानसभेपुरतं बोलायचं झालं की मराठी माणसाचा एक घराचा प्रश्न जो आहे किंवा SRAचा प्रश्न आहे. आता इकडचे तत्कालीन आमदार मुर्जी पटेल साहेब यांनी अधिवेशनामध्ये हे विषय उचललेले आहेत. 300 स्क्वेअर फीटवरनं 400 स्क्वेअर फीट जागा द्या, SRAमध्ये वाढवून द्या क्षेत्रफळ. ही मागणी त्यांनी विधानसभा लक्षवेधीमध्ये घेतलेली आहे. सांगितलेलं आहे की लोकांना ही जागा अपुरी पडते, ती त्यांना वाढून द्या. SRAमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा ज्या SRAचे प्रकल्प जे काही उभारतील त्याच्यामध्ये खेळण्यासाठी मुलांना जागा द्या करून, पार्किंगची लोकांना जागा द्या करून. हे प्रश्न मूलभूत सुविधाचेच आहेत ना, हे मराठी माणसाशी निगडीतच आहेत ना. मराठी माणसाला कुठेतरी मुंबईमध्ये हक्काचं घर मिळालं पाहिजे, हे आपल्या सगळ्या मराठी माणसाचं स्वप्न आहे 100%. पण ते मराठी माणसाने 275 स्क्वेअर फीटमध्येच का राहावं? मराठी माणसाने 400 स्क्वेअर फीट घरामध्ये का नाही यावं? पण ते फक्त मराठी माणसापुरते सीमित नाही होणार ना, ते सगळ्यांसाठी होणार. पण ते करताना मराठी माणसाला प्राधान्य मिळालंच पाहिजे. त्यामुळे 100% तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे की फक्त घोषणा केल्या जातात, पण ते घोषणा केल्यानंतर पॉलिसी मॅटर, ह्याला वेळ लागतो. जर का अगोदरच्या काळामध्ये मराठी माणसांवरती अन्याय झालेला आहे, मग महाराष्ट्रावरती राज्य करणारे कोण होते? राज्यकर्ते ते पण तर मराठी होते ना. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले सगळे मराठीच होते ना, महाराष्ट्रातलेच होते. मग त्यांना ह्या गोष्टी कळाल्या नाहीत की मराठी माणसावरती अन्याय होतोय? आत्ताचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री पण कोण होते? तेही होते ना. मग त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय नाही केलं पाहिजे होतं ना. फक्त घोषणाच होत आहेत. तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि बरोबर आहे की मराठी माणसाच्या बाबत फक्त घोषणा केल्या जातात. म्हणजे मी तेच म्हणतोय ना, फक्त राजकारण केले जात आहे. मराठी माणसाचा विकास पण झाला पाहिजे,
मराठी माणसासाठी कोणतरी भांडतायत, चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, भांडलंच पाहिजे. पण आम्ही कोण आहोत, बांगलादेशी का पाकिस्तानी? आमची पण तीच भूमिका आहे. मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आपण भांडलंच पाहिजे, हेच विचार आहेत. आता जसं चाललंय महाराष्ट्रामध्ये, तुम्ही मुंबईमध्ये आहात किंवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे. बघा, मी असं म्हणतो, आपण समजा अन्य राज्यात कुठे गेलो, बघा मी बरीचशी राज्य फिरलेलो आहे, तमिळनाडूमध्ये गेलो आहे, कर्नाटकमध्ये गेलेलो आहे. त्यांची मातृभाषाच बोलतात ते लोक. त्यांना जरी हिंदी येत असेल, त्यांना जरी इंग्रजी येत असेल किंवा त्यांना अन्य कुठली भाषा येत असेल, तरीसुद्धा ते त्यांची मातृभाषामध्येच बोलतात. तुम्ही बंगालमध्ये जा, तर बंगालमध्ये गेल्यावर ती लोक पहिलं वाक्य त्यांच्या तोंडून येईल ते हिंदी नाही आहे, बंगाली आहे. तर तुम्ही ज्या राज्यात राहतात त्या राज्यामध्ये तुम्हाला त्या भाषेचा आदर करायला पाहिजे आणि ती भाषा आली पाहिजे. आलीच पाहिजे असं नाही, आली पाहिजे. जर तुम्हाला ती भाषा येत नाही, मग तुम्ही एवढे वर्ष ह्या राज्यामध्ये राहून तुम्हाला जर त्या राज्याची भाषा येत नाही, तर मग हा चिंतेचा विषय आहे. भाषा आली पाहिजे, पण त्या भाषा येण्यासाठी तुम्हाला दादागिरी नाही केली पाहिजे. तुम्ही त्यांना ती भाषा शिकवण्यासाठी काय केलं? मारझोड. बरोबर आहे. त्यामुळे मराठी भाषेचा आदर, मान, सन्मान हा झालाच पाहिजे. कुठे ना कुठेतरी आपल्याला दोन्ही घटकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपण ज्या राज्यात जातो, म्हणजे तुम्हाला सांगतो, परदेशी जरी तुम्ही गेलात, तर तुम्ही चायनामध्ये गेलात, तुम्ही कोरियात गेलात, तुम्ही जपानमध्ये गेलात, ती लोक इंग्लिश त्यांची प्रिफरन्शियल लँग्वेज नाही आहे. म्हणजे पहिलं प्रिफरन्स इंग्लिशला देत नाही. जपानीजमध्ये जपानीज, कोरियनमध्ये कोरियन लँग्वेजला दिलं, तर चायनीजमध्ये चायनीज लँग्वेजला दिलं. मग त्यांना तुम्ही काय बोलणार? हे अख्ख्या जगात चालतं, अख्ख्या जगात. त्यामुळे तेच आपल्या देशात चाललं आहे किंवा ज्या राज्यात चाललं आहे, तर मला असं वाटत नाही की काही त्याच्यामध्ये काय. अंधेरीमध्ये ट्रॅफिक, पाणी, पूर्ण विकास, ह्याच्याबद्दल तुम्ही काय करणार होते? बघा, माझ्या कारकिर्दीमध्ये विभाग अध्यक्ष म्हणून मी अनेक वेळा अनेक खात्यांच्या संपर्कात आलो आहे, वेगवेगळ्या खात्यांच्या वेगवेगळ्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून, आणि अनेक वेळा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी चव्हाट्यावरती आणण्याचा आणि त्याचा कुठेतरी समाधान करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. असंख्य पत्रव्यवहार माझे त्या संदर्भातले आहेत. ट्रॅफिकची समस्या ही अख्ख्या अंधेरीमध्ये आहे, कारण त्याचं कारण मी तुम्हाला म्हटलं की ईस्टर्न आणि वेस्टर्नला जोडणारा हा मधला घटक आहे अंधेरी पूर्व विधानसभा. म्हणजे पण तुम्ही बघा ना, ईस्ट आणि वेस्ट दोन्हीला जोडतं. तर त्याच्यामुळे मेट्रोचं काम झालं, विकास झाला, मेट्रोचा आज लोकांना लाभही होतो आहे कुठे ना कुठेतरी. परंतु आता रस्ता रुंदीकरण करायला जागाच नाही उरलेली आहे. मग त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे ना, ती पण आपण लक्षात घेतली पाहिजे. कुठेतरी सिविक सेन्स पण असतो. आपण बघा, पूर्ण रस्त्यावरती पार्किंग आहे, इल्लिगल पार्किंग आहे. 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, टेम्पो, ट्रक्स. जर तो रस्ता वाइंडिंग करून सुद्धा एक पोर्शन त्याचा हे जर इल्लिगल पार्किंगमध्ये जर घेतला गेला असेल, तर तो रस्ता तुम्ही कितीही मोठा करा, रस्ता तुम्हाला छोटाच पडणार. फुटपाथ मोठी केलीत, पण त्या फुटपाथवरती एन्क्रोचमेंट झालं आहे हॉकर्सचं. इव्हेंच्युअली काय होतं की मग तुमचा जो पदचारी आहे तो ते फुटपाथवरनं खाली येतो. बरोबर आहे. रस्त्यावरती आला, ऑलरेडी पार्किंगच्या इल्लिगल पार्किंगनी रस्ता पूर्ण व्याकलेला आहे, त्याच्यामध्ये लोक पण रस्त्यावरती यायला लागली, कारण काय होतं, तुमचा फुटपाथ हॉकर्समध्ये एन्क्रोच झालेला आहे. मग त्याच्यामुळे हा ट्रॅफिक जो आहे ना, मोठा प्रॉब्लेम होतो. कारण गाड्या पण रस्त्यावरती इल्लिगल, माणसं पण रस्त्यावरती इल्लिगल. ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट बनवलेली आहे ती गोष्टीचा वापर त्या गोष्टीसाठी केला ना, तर सगळ्या समस्यांचं समाधान होऊ शकतं. ट्रॅफिकची समस्या कुठेतरी इल्लिगल हॉकर्सशी निगडीत आहे, हँड इन हँड आहे, इल्लिगल पार्किंगच्या निगडीत आहे. या संदर्भात आपण ऑड आणि इव्हन पार्किंग करा म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे. पण कुठे ना कुठेतरी त्यावेळेस पक्षात असताना, आम्ही विरोधी पक्षात असताना, त्यावेळेसच्या प्रशासनाच्या पण मनात पाहिजे त्या गोष्टी करणं. त्यांची पण इच्छाशक्ती पाहिजे की नाही. म्हणजे आज तुम्ही असंख्य ठिकाणी महानगरपालिकेने पार्किंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. पण माझं घर समजा मी इथे राहतो, तर माझ्या घरापासून 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटरवरती जर पार्किंग असेल,
तर मी कामावरनं घरी येणार कधी? मला इमर्जन्सीमध्ये माझं वाहन लागलं तर मी परत तिथे जाणार कधी? तिथून ते वाहन काढून माझं परत माझ्या कामाच्या ठिकाणी जाणार कधी? आणि माझं काम संपून पुन्हा मी परत घरी यायच्या अगोदर परत तिथे लावून तिथून परत 3 किलोमीटर 2 किलोमीटर चालत येणं, तर हे फिजिकली फिजिबल नाही आहे. तर हे प्लॅनिंग करताना पण विचार केला पाहिजे होता ना, की अशा ठिकाणी वाहनतळ बनवा ज्या ठिकाणी तिकडचे ट्रॅफिक समस्या, जे इलिगल पार्किंगची समस्या आहे ती सुटेल. ते करताना केलं का प्लॅनिंग? नाही केलं. तर या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण बऱ्याच वेळास आवाज उचलण्याचा प्रयत्न केला आहे. पाण्याचा प्रश्न तुम्ही बोललात, तर मी स्वतः महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांशी अनेक बैठका केलेल्या आहेत की ह्या ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत, पाण्याचं शॉर्टेज आहे आणि पूर्वी लोकांना पाणी येत होतं, आता येत नाही आहे. त्याच्यामध्ये कोणाचं प्रेशर तर नाही ना कोणाला, का पाण्याचा दबाव कमी काय येतो, अशा अनेक समस्यांचा प्रसार माध्यमातून सुद्धा मी अनेक वेळा हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटी काय असतं, प्रशासनाची इच्छाशक्ती पाहिजे आणि प्रशासनाची इच्छाशक्ती असेल तरच त्या गोष्टी होऊ शकतात. तुमचा 28 वर्षाचा प्रवास होता राजकारणामध्ये, तर त्याच्याबद्दल तुम्ही तरुणांना काय सल्ला किंवा तुमचा अनुभव काय सांगाल? प्रामाणिकपणे काम करा जिथे असाल तिकडे, आणि संधीचं सोनं करा. राजकारण ही एक पायरी आहे आयुष्यातली, ही अंतिम पायरी नाही आहे. आणि ही पायरी चढल्यावरती पुढे अनेक पायऱ्या आहेत, ज्या पायऱ्यांच्या माध्यमातून ज्या चढून तुम्हाला अनेक लोकांची, जनतेची, समाजाची, विभिन्न जाती धर्माच्या लोकांची मदत करू शकता, मदत होऊ शकते. तुम्ही त्यांचा आवाज बनू शकता. पण फक्त राजकारणमध्ये मी आलो तर भाई भाई करून, मला दादा दादा करून लोक माझ्या मागे पुढे फिरणार आणि आपले पण गाडीचे दरवाजे कोणतरी उघडणारे लोक असणार आणि आपल्याला भरपूर पैसा, ते म्हणतात लई पैसा मिळणार, असं काय जर भावनेने येत असेल तर अजिबात राजकारणामध्ये येऊ नका. राजकारणामध्ये सुद्धा लोक म्हणतात की राजकारण उगाचच लोक म्हणतात की लोक राजकारणाला बदनाम करतात, राजकारणामध्ये फार वाईट लोक आहेत, वाईट प्रवृत्तीची लोक आहेत. तर माझा तरुणांना सल्ला असं नाही आहे. तुमच्यात इच्छाशक्ती असेल ना चांगलं काम करायची, आणि तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुमच्या अवधीभोवती पण चांगली लोक असतील आणि तुमच्या हातून चांगलं काम घडेल. तुमच्यामध्ये जर ती इच्छाशक्ती नसेल, पहिल्या दिवसापासून तुम्ही जर हा विचार करत असाल की नाही मी राजकारणामध्ये येतोय, मला भरपूर पैसा कमवायचा आहे, मला फक्त सोशल मीडियावरती जाऊन 5000 लाईक्स 6000 लाईक्स घ्यायचे आहेत, तर मग त्या उद्देशाने तुम्ही राजकारणामध्ये येत असाल तर अजिबात येऊ नका. प्रामाणिक भावनेने राजकारणात या, लोकांचं काम करण्यासाठी या. ज्या पण पक्षात, ज्या पण नेत्याबरोबर काम कराल, तुम्ही त्यांचे हात बळकट करण्याचे काम करा, त्यांचे विचार घरोघरी घेऊन जाण्याचं काम करा. लोकांच्या असंख्य समस्या आहेत. लोकांना आज राज्यकर्त्याची गरज आहे, एक चांगल्या राज्यकर्त्याची गरज आहे. आणि मग तो राज्यकर्ता गल्ली बोळ्यातला असू दे, विभागातला असू दे, तालुक्यातला असू दे, जिल्ह्यातला असू दे, राज्यातला असू दे, मंत्री असू दे, कोणी असू, एक चांगल्या राज्यकर्त्याची गरज आहे. आणि त्याची सुरुवात तुमच्या तरुणाईमध्ये होते. त्यामुळे तुमच्या तरुणाईचा योग्य वापर करा, स्वतःची दिशाभूल करून घेऊ नका. राजकारणात असंख्य चांगली लोक आहेत, त्यांच्याबरोबर, त्यांच्या मागे चालून, त्यांच्याबरोबर चालून, त्यांची सावली बनून, त्यांच्याकडनं शिकून काहीतरी सकारात्मक करा. देशाचं, राज्याचं तुम्ही भवितव्य आहात. लोकांना खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं आणि त्यामुळे चांगलं काम तुमच्या हातून घडो. अशा प्रकारचंच, अशा वृत्तीनेच तुम्ही राजकारणामध्ये या. अंधेरी पूर्वमध्ये परत कोण रोहन सावंत म्हणून बघायला भेटेल? 100% अधिक चांगला प्रभावशाली रोहन सावंत बघायला मिळेल. कारण माणूस अनुभवातनं शिकतो. हाही माझा अनुभव होता. कधी आयुष्यात विचार नव्हता केला की माझ्यावरती अशी कधी वेळ होईल किंवा वेळ येईल. पण माहिती नाही, परमेश्वराची काहीतरी चांगली इच्छा असेल माझ्यासाठी, म्हणून ती वेळ आली माझ्यावरती आणि त्याच्यातनं मी शिकलेलो आहे. माणसाला ठोकर लागली की माणूस सुधारतो ना, ठोकरीशिवाय माणूस सुधारत नाही. आता मला ठोकर लागली, माझे डोळे उघडले, तर माझा पुढचा प्रवास अधिक प्रभावशाली असेल, लोकांच्या विकासासाठी असेल आणि चांगल्या पद्धतीने करून लोकांना जनहिताची कामं करू, अधिक प्रभावशाली पद्धतीने शिंदेसाहेबांचे विचार, सरकारचे विचार लोकांपर्यंत पोचू,
प्रकल्प जे काय राज्य सरकारचे असतील ते अधिक चांगल्या प्रभावशाली पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू. जे काय उमेदवार पक्षाने दिलेले आहेत त्यांचे हात बळकट करण्याचं काम करू. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करून जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचं काम करू. त्यामुळे रोहन सावंत निश्चितपणे तुम्हाला दिसणार. रोहन सावंतला संपवण्यासाठी खूप प्रयत्न केला जातो, पण रोहन सावंत संपण्यातला माणूस नाही आहे. संघर्ष करणारा व्यक्ती आहे. संघर्षापासून पळून जाणारा आणि संघर्षाला घाबरून पळणारा रोहन सावंत नाही. सर्वसामान्य कुटुंबातला जे मला संपवण्याचा प्रयत्न करतात ना, त्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुम्ही रोहन सावंतला संपवाल पण त्याचे विचार नाही संपू शकत. तर त्याचे विचार नेहमी जिवंत राहतील. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे, माझे विचार जिवंत आहेत, ज्या पक्षासाठी मी काम करतोय त्या नेतृत्वाचे विचार जिवंत आहेत. संघर्ष तर रोहन सावंतच्या आयुष्यात आहे, तो करत राहणार. संघर्षाला घाबरून पडणार नाही. जनहितासाठी आणि जनतेचा आवाज म्हणून पुन्हा जोमाने उभा राहणार. आणि जी काही संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी निश्चितपणे प्रामाणिकपणे पार पाडणार, याचा मला आत्मविश्वास आहे. आमचा पॉडकास्टचा शेवटचा भाग असतो जिथे मी तुम्हाला 3 शब्द सांगेन आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल. पहिला, राज साहेब. भावनिक, माझ्यासाठी भावनिक. आणि मी कुठे असलो तरी ते मनात हृदयात नेहमी. आयुष्यात मी कधी त्यांच्याबद्दल बोलणार नाही, एवढी म्हणजे कुवत नाही आहे. आणि जे काय त्यांनी दिलेलं आहे श्रद्धास्थान निश्चितपणे. दुसरा, अंधेरी पूर्व. जिव्हाळ्याचा भाग. म्हणजे माझं आयुष्य अंधेरी पूर्व विधानसभा आणि मरोळ आणि मरोळकरांच्या शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. म्हणजे ते म्हणतात ना, जीना या मरना या इसके सिवाय जाना का, असा प्रकार आहे. तिसरा, राजकारण. राजकारण माझ्यासाठी जनतेचं हित, जनसेवा करण्याचं माध्यम. त्यामुळे समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून करणं, प्रबोधन करणं लोकांचं, लोकांना मार्गदर्शन करणं, लोकांकडनं शिकणं राजकारणाच्या माध्यमातून. म्हणजे मीच फक्त बोलतो आणि मीच फक्त लोकांचं करणार असं नाही. या प्रवासामध्ये अनेक राजकीय प्रवासामध्ये अनेक लोक शिकून पण जातात. तुम्हाला खूप काही शिकलोय मी लोकांकडनं, खूप काही शिकलोय आणि आजही शिकतोय. तर राजकारणामध्ये तुम्ही आहात तर मला असं वाटतं राजकारण एक असा पर्व आहे जो तुम्हाला अनेक गोष्टी शिकून जातो. एक म्हणतात ना, एन्सायक्लोपीडिया आहे, एक कादंबरी आहे, एक नोवेल आहे की त्याच्यातनं तुम्हाला खूपशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आयुष्य एक लाईफ इज, म्हणजे माझं आयुष्य राजकारणाशिवाय कंप्लीट नाही होऊ शकत. एक सर्कल आहे जो अप्स अँड डाऊन्स दाखवतो, खूपशा गोष्टी शिकवतो. तर विदाउट राजकारण, जसं मी बोलल्याप्रमाणे, माय लाईफ इज इनकम्प्लीट. आमचा पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न, तुम्ही आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन काय द्याल किंवा एक मेसेज काय द्याल. आज मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व तरुण पिढीला एवढंच सांगेन की आपण राजकारणामध्ये या. जर तुम्हाला कोणी दिशाभूल करत आहे किंवा तुमचा असा जो समज आहे की राजकारण हे चांगलं क्षेत्र नाही आणि हे करिअर बनू शकत नाही आहे, तर तसं नाही आहे. तुमच्यासारखी तरुण पिढी आणि चांगलं काम करणारा कार्यकर्ता, ज्याला जनतेची गरज आहे, जनतेची नस जो ओळखतो, तो पाहिजे ना. राजकारणाचं भविष्य, देशाचं भवितव्य तुमच्याच हातून घडणार ना. आज एक पिढी निघून गेली, आमची एक पिढी होती, ती पिढी निघून गेली. पण ही येणारी पिढी, तुमची तरुण पिढी जर राजकारणामध्ये येणार नाही तर जे काय बदल तुम्हाला करायचे आहेत, तुम्हाला तरुण म्हणून जे काय बदल हवे आहेत, तर ते कोण करणार. तुमचे विचार इतरांवरती तुम्ही का ठोकता की कोणतरी येईल दुसरं आणि मग आमचे विचार पुढे घेऊन जाईल. तुमचे विचार तुम्हाला पुढे घेऊन जायचे. तुमच्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या अवतीभोवतीचा परिसर, हे राज्य, ही मुंबई, हे शहर, हा तालुका, हा जिल्हा, हा बदलायचा आहे. आणि हा बदल जर घडवायचा आहे तर तुम्हाला निश्चितपणे राजकारणामध्ये आलं पाहिजे, पण सकारात्मक राजकारणामध्ये. जे चांगलं आहे त्याला चांगलंच बोलायचं राजकारणामध्ये, आणि जे वाईट आहे जनतेसाठी त्याला सडेआम वाईटच बोलायचं आणि त्याचा विरोध करायचा. मग तुम्ही सत्तेत असाल अथवा नसाल.
पण राजकारणात या, ही माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.